नमस्कार, नमस्कार सर. मी नमस्कार. श्रद्धा पाटील. तर आत्ता आपल्यासमोर बसलेले आहेत भारत वावळ आणि ते आपले पुणे जिल्ह्याचे आपले कार्याध्यक्ष म्हणून काम करतात सध्या आपल्या पुण्यामध्ये. तर थोडंसं त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. सर थोडंसं तुमच्याबद्दल सांगा, की तुमची जर्नी काय होती? इथेपर्यंत बॉक्सिंगची कशी आला तुम्ही? ह्याबद्दल थोडंसं आपल्या ऑडियन्सला कळू. ओके. मी ओरिजिनली क्रिकेटमध्ये माझा मुख्य इंटरेस्ट होता. अच्छा. क्रिकेट मी भरपूर खेळायचो. अगदी कॉलेजपर्यंत म्हणजे 12वी पर्यंत क्रिकेटशिवाय दुसरा कुठलाही मी खेळ खेळत नव्हतो. ओके. म्हणजे खेळ बाकीचे भरपूर खेळलो. राइट. परंतु बॉक्सिंगचा आणि माझा 12वी पर्यंत काहीही संबंध नव्हता. अच्छा. हां. हां. 12वी पर्यंत मी क्रिकेट खेळायचो आणि एफ-वायला असताना मी वाडिया कॉलेजला ॲडमिशन घेतली. बरं. नेस-वाडिया कॉलेजमध्ये. ओके. तर नेस-वाडिया कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर तिकडे देखील मी क्रिकेटच्या टीममध्ये सिलेक्ट झालो. बरं, बरं. त्या कॉलेज 12वी नंतर? 12वी नंतर एफ-वायला. बरं, तर बरं. नेस-वाडियाची क्रिकेटची टीम ही 1 नंबरची टीम होती त्यावेळेला इंटर कॉलेजिएटमध्ये अच्छा. संपूर्ण पुण्यामध्ये. बरं. मी पुणे युनिव्हर्सिटीत कायम चॅम्पियन ही नेस-वाडिया असायची. ओके. आणि त्या टीममध्ये मी सिलेक्ट झालो. हां, हां. सिलेक्ट झालो, त्यांच्याबरोबर रेग्युलर प्रॅक्टिस करायचो. त्यांच्या मॅचेस खेळायचो. बरं. पण ज्यावेळेला प्रॉपर त्यांची इंटर कॉलेजिएटची स्पर्धा आली, त्या स्पर्धेत मात्र म्हणजे अगोदर त्यावेळेला मी पूर्ण इन टीम 11 मध्ये असायचो. बरं. आणि त्या क्षणाला मात्र जेव्हा प्रॉपर इंटर कॉलेजिएट स्पर्धा सुरू झाली, तेव्हा मात्र मी 16 मध्ये पण नाही. माझा काहीच सिलेक्शनच संबंध नाही झालं सिलेक्शनच त्याच्यामध्ये. नाही हां, त्याच्यासाठी. हां. बरं. मग तिथं माझं थोडंसं मॉरल डाऊन झालं त्या ह्याच्यातनं बरोबर. आणि मी तिथून पुढे मग त्या क्रिकेटचा नाद सोडला. म्हणजे तुम्ही सोडलात की घरातल्यांनी तुम्हाला हे नाही, केलं? मीच सोडलं. स्वतःहून? घरातल्यांचा काही संबंध नव्हता. काहीच नाही. ओके. घरातल्यांचा मला क्रिकेट खेळायला सुद्धा विरोध होता हां. किंवा बाकीचा काही खेळायला विरोध होता. ओके, ओके. कारण मी मुळात बाय बर्थ फिजिकली हँडिकॅप्ड आहे. ओके, ओके. हां, माझ्या उजव्या पायाचा जो पंजा आहे, हां. तो पूर्ण जन्मतः असा होता. जन्मताच आहे. जन्मतः असा होता. बरं, बरं. तो जन्म म्हणजे 6 महिन्याचा असल्यापासून हां. ते 2.5 वर्षाचा असेपर्यंत मला रेग्युलर प्लॅस्टर होतं पायाला. दर महिन्याला थोडा बेंड करत तो पाय सरळ गेला. सरळ केलं. तरी सुद्धा थोडासा बेंड त्याला अजून आहे. आहे. आणि त्याच्यानंतर परत मी 7 वर्षाचा असताना माझ्या गुडघ्याला मार लागला बरं. आणि त्यात गुडघ्याची वाटी माझी काढलेली आहे. अरे बापरे! हां. ओके, ओके. त्यामुळे माझ्या घरच्यांचा असं मी कुठले काही खेळ खेळणं ह्याला विरोध होता. बरोबर. मग त्यावेळेला मी तरी सुद्धा क्रिकेट खेळायचो. क्रिकेट खेळण्यासाठी वडिलांचा मार खायचो भरपूर. अरे बापरे! हे सगळं करायचो. बरं क्रिकेट पण तेव्हा टेनिस बॉलनी वगैरे नाही खेळायचो. हां, हां. मी कायम लेदर बॉलनीच खेळायचो. बरं, बरं. हां, लेदर बॉल आणि कॉक बॉल. ओके. पण ज्यावेळेला ते हे झालं, तर त्यावेळेला मग मॉरल डाऊन झालं. मग आता कॉलेजचे माझे जे मित्र होते, त्यातल्या एकाने मला सांगितलं, की "यार," म्हटलं, "एक काम कर ना, तू बॉक्सिंगकडे का नाही वळत? बरं. बॉक्सिंगमध्ये आमच्याकडे क्लबला." एफ-वाय नंतर? हां, एफ-वाय मध्येच असताना. मध्ये. म्हणजे त्या त्यातून क्रिकेट. एक झालं हां, हां. आणि बॉक्सिंगची 15 दिवसांनी इंटर कॉलेजिएटची स्पर्धा होती. बरं, बरं. तर त्यांना काय होतं, की एका गटामध्ये 2 मुलं खेळू शकतात एका कॉलेजची. हं. तर वेट कमी पडत होतं बरं. आणि बॉक्सिंगमध्ये सुद्धा नेसवाडिया कॉलेज 1 नंबरला होतं युनिव्हर्सिटी. ओके, ओके. हां, सो त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं माझ्या वेटमध्ये कोण नव्हतं. मग म्हटले तुला एक संधी मिळेल त्याच्यामध्ये. बघ येतोस का कॉम्पिटिशन खेळायला मिळेल. बरं. आता म्हटलं कॉम्पिटिटिव्ह काहीतरी खेळायला मिळतं जाऊन तर बघू म्हटलं आपण. हां, हां, हां. गेलो मग श्री समर्थ व्यायाममंदिरमध्ये मी ओके. आणि तिथे जॉईन झालो. आठवडाभराच्या नंतर लगेच ताबडतोब कॉम्पिटिशन झाली बरं. आणि त्या कॉम्पिटिशनला उतरलो आणि पहिली बाउट मी अगदी पहिल्या राऊंडमध्ये आरसी झालो. अरे वाह! पण त्याच्यात झालं काय, पहिल्याच राऊंडला हारलो हां, हां. आणि हारल्यानंतर मला एक सर्टिफिकेट मिळालं. आजपर्यंत एवढं खेळून कुठं काय सर्टिफिकेट मिळत नव्हतं. हां, हां. म्हणजे क्रिकेट भरपूर खेळायचो, पैसे मिळायचे क्रिकेट खेळून. तर सर्टिफिकेट वगैरे किंवा सत्कार असं कुठं काय व्हायचं. केला नाही. हां. मग त्याच्यानंतर लगेच 8 दिवसांनी 15 दिवसांनी पुढची स्पर्धा झाली झोनची. झोनमध्ये पण खेळलो, तिथेही लॉस झालो. पण तिथे याच्यापेक्षा थोडीशी जास्ती प्रगती केली. पहिल्या राऊंडला हारलो होतो, तिथे दुसऱ्या राऊंडला हारलो. अच्छा, अच्छा. हां, अशी त्या पद्धतीने तिकडेही परत सर्टिफिकेट मिळालं. तिथेही सिल्वर झालो. अरे वाह! हां, मग त्या सगळ्या ह्याच्यातून मग पुढे माझी बॉक्सिंगमध्ये रुची वाढली. बरं, पण मी तिथून सलग बॉक्सिंग करत राहिलो. मग 2 वर्ष 3 वर्ष मी खेळत राहिलो. स्टेट चॅम्पियनशिप खेळलो, वेगवेगळ्या स्पर्धा खेळलो. पण मग नंतर एका स्पर्धेमध्ये मला मेडिकली पकडलं गेलं. बरं. म्हणजे ते हां, गव्हर्नमेंटचं म्हणजे होतं का सगळं? नाही, काय झालं Legally? पकडलं गेलं म्हणजे मेडिकल डॉक्टर जे होते, बरं. त्यांच्या लक्षात आलं, की याच्या गुडघ्याला प्रॉब्लेम आहे काहीतरी. बरं, बरं. पाय हा शॉर्ट दिसतोय. हे कधी कोणत्या सालची गोष्ट आहे सर तरी? हे 91 ची गोष्ट आहे. 91. म्हणजे तुम्ही सुरुवात केली मी होती? 87 ला सुरुवात केली हां, हां. आणि हे 91 ला झालं. बरं, बरं. 87 ला मी शेवटी सुरुवात केली. बरं, बरं. 87 ला मी 12वी झालो. 87 ला एफ-आयला ॲडमिशन घेतली आणि साधारणपणे 91 च्या सुमाराला शेवटी हा प्रॉब्लेम झाला, की मी मेडिकल घेतली आणि मेडिकल करून वेंग स्केलला जाताना हां. डॉक्टरांचं लक्ष गेलं माझ्याकडं. ओके. नेहमी काय करायचं पायाला निकॅप घालून जायचे. हां. त्यात त्यात ते दिसायचं दिसत नाही. दिसणार नाही. बरोबर. दिसत नव्हतं. परंतु त्यावेळेला मी निकॅप नेमकी लावली नव्हती.
बर आणि त्यांच्या ते लक्षात आलं. त्यांनी मला परत बोलवलं आणि पाहिलं इथं सगळ्या स्टिचेस आहेत, वाटी नाहीये, हे सगळ्या ह्याच्यात. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही हे नाही करू शकत, त्याच्यामध्ये तुम्हाला बॉक्सिंग खेळायला परमिशन नाही मिळणार. बर मी खूप वेळ त्यांच्याशी भांडलो, रडलो, सगळं झालं. पण मुंबईला त्या स्पर्धेमध्ये त्यांना मला त्यावेळेला नाकारलं. ही कोणती मॅच होती सर? म्हणजे ही स्टेट चॅम्पियन, स्टेटची इन्व्हिटेशन टुर्नामेंट होती स्टेटची. बर, बर. हा. आणि त्या स्पर्धेमध्ये मला त्यांनी स्पर्धा घ्यायची परवानगी नाही दिली. मग तिथून पुढे मी ठरवलं की आता जे मी नाही करू शकलो ते मी दुसरं कोणाकडनं करून घ्या. करून घ्या. राईट. म्हणजे तुम्ही तिथे थांबलाच, राईट? कारण तुम्हाला तिथे अलावच केलं नाही. येस. बर 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 त्यांनी मला मग त्यावेळेला सांगितलं की म्हणजे एक काम कर, तू ऑफिशियटिंग मध्ये बर नंतरची पण परीक्षा दिली नेक्स्ट इयर. स्टेटचा कंट्रोल झाले. अरे वा. मी 92ला मी स्टेटचा ऑफिस झालो ओके ओके. परीक्षा देऊन. नंतर 95ला मी नॅशनल शेफ्टी घ्या बर बर नॅशनल शेफ्टी झालो. जज चालू काही अच्छा. 96 हा. हा वारला परीक्षा दिली. हा. त्यात मी संपूर्ण वारपत पाहिजे आपण. बर. त्यानंतर 96ला रेफ्रीची परीक्षा, रेफ्री अशा 2 वेगळ्या परीक्षा व्हायची निघाल्या. का अजून कसं होत नाही, हल्ली एकच परीक्षा दोन्ही चिकंदर. ओके ओके. त्यावेळेला मी जजची पंच माझी गोव्याला झाली बर. त्याची. हा. आणि त्यापैकी मी संपूर्ण वारपत पाहिला. हे जजची परीक्षा वगैरे ही काय असतं नक्की? याच्यात नवीन कोणी बिगनर बघत असेल तर काय सांगाल तुम्ही की ही सगळी प्रोसेस कशी असते? समज ज्याला नाही करता येत आहे, काही फिजिकल इश्यू असतील, अलाव करत नसेल कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये, पण ह्या थ्रू समजा म्हणजे जसं तुम्ही मार्ग अवलंबला तसं तो करू शकेल किंवा ती करू शकेल, तर काय मार्ग असेल तो? याच्यात कसं आहे की तुम्हाला एक तर मेन त्या खेळामध्ये रुची पाहिजे. बरोबर. बाकीचं काही नसलं तरी चालेल, तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे. करेक्ट. की जसं मी मग टेनिसचा विषय, हा हा की टेनिस मी पाहायचं, हा. कबीवर भरपूर टेनिस नाही, बरोबर. तर टेनिस मी खेळलो नाहीये. परंतु आज टेनिसला कुठल्या ह्याच्यावरती काय झालं तर मला तो पॉईंट कळत आहे. तेव्हा ह्याच्यात हा पॉईंट आहे का नाहीये, करेक्ट करेक्ट हे करेक्ट. सगळ्या गोष्टी कळतात. हे बघून आपल्याला त्याच्यात नॉलेज यायला लागतं. यायला. बरोबर. आपलं इंटरेस्ट त्याच्यात असेल तर ते आपल्याला नॉलेज येणार. करेक्ट. आज फुटबॉलमध्ये काय झालं तर जावं पाऊल जाणार, हे हा. जेव्हा ते बघू आपण कंटिन्यू त्यावेळी समजतं. हो तसं हो. तसं आपल्याला इंटरेस्ट असेल तर मग असं ज्यांना इंटरेस्ट आहे बॉक्सिंग मध्ये, योगा नेमकं बॉक्सिंग चालतो म्हणजे कसं चालतं. आता वर दोन्ही पोरं एकमेकांना मारत असतात ती. हा. हो हो. मी पण कशावरती पॉईंट दिले जातात कुणाला पब्लिकला कळत नाही. नाही नाही. So हे कळण्यासाठी ते जे काय नॉलेज हा. आहे हे त्या जजिंगच्या याच्यामध्ये शिकवलं जातं कब्बल. बर. रेफरी मी पोलीस सांगतोय. ओके. परत वर रिंगमध्ये जे रेफरी असतात हा. त्यांनी दोन्ही बॉक्सरला कशा पद्धतीने कंट्रोल करायची. बर बर. दोन्ही बॉक्सरला रिंग मास्टर असतात. ऑफकोर्स. हो हो हो. जसं सर्कस मधला रिंग मास्टर, हो तसेच ते पण सर्कस मध्ये जनावर नसतात. नसतात. रिंग मास्टर नाही. हो हो हो. हे लोक रिंग मध्ये रिंग मास्टर, करेक्ट करेक्ट. तर त्यांनी तिकडे त्यांना कंट्रोल करायचे त्या दोन्ही खेळाडूंना. हा. त्यांना चुकीचा खेळ खेळून द्यायचा नाही किंवा त्यांना ओव्हर पनिशमेंट झाली नाही काही. बर. पण सगळ्यासाठी लक्ष देणं बर. ही त्यांची त्याच्यात माझी भूमिका असते. ओके. ते कसं करायचं, त्याला हा. काय नियम आहे, हा. काय करायचं हं. काय नाही करायचं, या बर. सर्व गोष्टी हे शिकणं म्हणजे तो कोर्स. ओके. तो किती वर्षाचा असतो किंवा तो कधी केला पाहिजे? काय वयाचं मर्यादा आहे का? हार्डली 2 ते 3 दिवसाचा अच्छा, 2-3 दिवसाचा आहे. 3 दिवसाचा कोर्स, बर बर. फुल डे सेशन असते. अच्छा. म्हणजे त्या कोर्सच्या बाबतीत नेमकं तर महाराष्ट्रातले जेवढे कोर्सेस आले हा. मागच्या 5 वर्षामध्ये, तर 5 वर्षामध्ये सगळे कोर्सेस मी बंद बर. महाराष्ट्रात खानापूर ओके. सगळ्या गेममध्ये म्हणजे RJCCP रेफरी जजेस एज्युकेशन कोर्स तोगला हा. असा तो कोर्स असतो. बर बर. सो तो कोर्स आमचा 2 दिवसाचा शेड्यूल असतो. बर. म्हणजे एक दिवस फक्त आम्ही थेरी घेतो, दुसरे दिवस प्रॅक्टिकल आणि एक्झाम. आणि त्यात मार्किंग हे प्रॅक्टिकलला जास्त, बर. 80% हे प्रॅक्टिकलला मार्क आहे. बर. रेफरिंग आणि जजिंग तुम्ही काय हा. करता 80 मार्क आहेत. बर. आणि 20 मार्क फक्त लेखी पाहिजे. अच्छा, मग हे गव्हर्नमेंट करतं हे सगळं की हे प्रायव्हेट लेवलला चालतं? संघटना करते म्हणजे असोसिएशन म्हणताय तुम्ही, राईट? आता राज्याचे पंच व्हायचं असेल तर राज्य सांगण्यात आहे. बर बर बेसिक सुरुवात आपल्या जिल्ह्याची परीक्षा देऊन तिथून व्हावं लागतं. बर तर आता समजा मी पुणे जिल्ह्याचा कार्याध्यक्ष, हा. मी काय करतो, पुणे जिल्ह्यात मला कोण अशी दुपदी इंटरेस्ट असते तुमच्याकडे येतात, त्यावेळेला त्यांच्यासाठी आम्ही एक परीक्षा लावली. बर. तर त्या परीक्षेत जे काही लोक आमच्याकडे आहेत असं येतं परीक्षा द्यायला मग 50-60 लिहितात, पण ती लोक कंटिन्यू पुढे स्पर्धेत येतीलच अशी शक्यता फार कमी आहे. अच्छा. हा. त्याच्यातनं जी येत आहेत पुढं जी कंटिन्यू येत हा. आहेत, मग त्या लोकांना आम्ही पुढे प्रमोट करतो स्टेटची परीक्षा. बर बर. स्टेटच्या परीक्षा देऊन ते पुढं जाऊ शकतात. जाऊ. असं ज्याला इंटरेस्ट आहे ना तो त्याच्यातून ऑलिम्पिक पर्यंत जाऊ शकतो. बरोबर. या सांगायचं उदाहरण झालं का, आमचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय गोविल सर, हा. ते ऑलिम्पियन रेफरी आहे.
मी ऑलिम्पिकमध्ये रेफरी म्हणून जाईल. मी ओके. खेळाडू म्हणून नाही जाऊ शकत तिथे, हा पण मी रेफरी म्हणून जज म्हणून टेक्निकल ऑफिसर म्हणून ऑलिम्पिक नाही जाऊ शकता आज- तुम्ही आता हो. सुद्धा. ओके ओके बेस्ट बेस्ट सो हे करिअर आहे याच्यामध्ये. आहे. म्हणजे फक्त खेळाडू म्हणूनच ऑलिम्पियन होऊ शकतो का, तो इंटरनॅशनल होऊ शकतो का, नॅशनल होऊ शकतो हा. नाही. तुम्ही न खेळता सुद्धा या परिस्थितीत त्या लेवल पर्यंत पोहोचू शकता. राईट. कारण प्रत्येक मुलांचं असतं ना की मला ऑलिम्पिकला जायचं, पण काही रिझन तो नाही जाऊ शकत. पण तुम्ही म्हणताय की बाकीच्या सुद्धा गोष्टी आहेत, पण तुम्ही ऑलिम्पिक मध्ये जाऊ शकता, पण बाकीच्या गोष्टी करून तुम्ही त्यामध्ये इन होऊ शकता. ओके ओके बेस्ट. तर आतापर्यंत तुम्ही जे सांगितलं त्याच्यानुसार तुमची जर्नी तर अमेझिंग होती. तुम्ही भरपूर काय म्हणतात त्याला खूप खाचा कळगा खाऊन पुढे आलाय हे समजतं यातून. तर आता सांगा की आतापर्यंत तुम्ही किती मुलांना तयार केले तुम्ही तुमच्या हाताखाली, आणि त्यांची अचिव्हमेंट काय आहे? कमीत कमी 500 ते 700 मुलं आतापर्यंत माझ्याकडून शिकून गेलेली आहे. वेगवेगळ्या म्हणजे अगदी 91-92 पासून अगदी मगचं 7-8 पर्यंत. म्हणजे मी 91 ते 2000 माझं कॅम्प एज्युकेशन शाळा तर मी बॉक्सिंगला सुरुवात केली माझ्या शाळेतून. म्हणजे पहिली मी मूळचा समर कॅम्पमध्ये जिथं मी शिकलो तिथेच कोचिंग करायचे. तर तिथे कोचिंग करताना काही फ्लॅशेस आलो, फ्लॅश ऑफ इंटरेस्ट आला. तो जे कोच होते त्यांना, आमचे कोच जे होते त्यांना अनसेक्युअर्ड वाटत. त्यावेळेला वादावादी नको म्हणून माझा मार्ग वेगळा केला बाहेर, आणि मग अजिंक्य क्रीडा प्रतिष्ठान या नावाने सुरुवात केली. ओके ते करताना पहिल्यांदा मी माझा बेस्ट सुरू केला माझ्या स्वतःच्या शाळेत. ओके तर माझी शाळा होती जिथे मालवाडी ते 12वी शिकलो. त्या शाळेत मी पहिले अप्रोच झालो. अच्छा. त्या शाळेत माझा प्रवास माहिती होता त्यांना, जेव्हा बॉक्सिंग करेक्ट करेक्ट करेक्ट. त्यांना मी त्यावेळेला ती सगळी गोष्ट सांगितली, आणि इथं मला मुलांना घडवायचं. सो त्या मला त्यावेळेला प्रिन्सिपलनी आणि ऍडमिनिस्ट्रेशन एक परवानगी दिली. त्या ठिकाणी मी सुरुवात केली. मग माझी डेबिंग ऑर्डर मी त्यांना सांगितलं राजा दंडाची बर बर. राजा दंडाची जी शाळा जी आहे रास्तापुढे हा. तिकडे घेतली. अच्छा अशा पद्धतीने या 2 शाळेत झाले. मग ते करता करता आंबेडकर ऐकून म्हणून आहे बर. सोलापूर भागात, हा हा. ते मी सुरू केले. अरे वा. आणि या तिन्ही ठिकाणी माझ्याकडे सगळीकडची येऊन एक 150च्या आसपास मी बाहेर ठेवलंय. त्यावेळी होत. त्यावेळी प्रॅक्टिस करू. बर. बर बर. 91-92 त्यावेळेला पोडून माझ्याकडे होतीस. ओके मग त्यातून कालांतराने मला असं वाटलं की ते मी जो काय प्रॅक्टिस घेतोय म्हणजे माझी त्यावेळेचीच मेंटॅलिटी की त्या मेंटॅलिटीमध्ये मला एक पटत नव्हतं की नुसती येतात पोरं आणि 35 ते 40 मिनिटामध्ये मी काय प्रॅक्टिस जाणार. बरोबर आहे. त्यातून मी कॉम्पिटेटिव्ह मुलं तयार करू शकत नाही. मग जी काय माझ्या आतमध्ये आग होती तो मला खायला नाही मिळालं, ते मला या पोरांकडून करून द्यायचं. हा बरोबर. ते मला तिकडे साध्य होत नव्हतं. अच्छा, हे कुठे आणि कधी कोणत्या साली ह्या गोष्टी झाल्या? 92 मध्ये तुम्ही मध्ये मी ह्या शाळांना अप्रोच केला. अप्रोच केला. आमच्या माझ्याकडे ही सुंदर बीटचं मुलं साहेब, आणि त्यावेळेला माझ्या डोक्यात हा विचार आला की ह्याच्यातून मला हे साध्य नाही होऊ शकत. बर बर. आणि मग त्यावेळेला मी अप्रोच झालो सुरजमेश दादा बागे यांना स्वामी केतनमध्ये. बर बर. माझे 2 स्टुडंट होते त्या मला सुचवले की सर म्हणजे आपण इकडे हे करूया, मी काशीशी बोलतो. मग त्यांच्या थ्रू मी त्यांना भेटलो आणि त्यांनी मला सांगितलं की घ्या इथं प्रॅक्टिस, काय प्रॉब्लेम नाही. मोकळं मैदान आहे, एका कडेला तुम्ही आमच्या जिमच्या मागे आजू वगैरे कुठे प्रॅक्टिस घ्या. राईट राईट. अशा पद्धतीने माझा बॉक्सिंगचा क्रॉस ओपन एअर मध्ये बॉक्सिंग घ्यायला सुरू झाला. माझा क्लब हा कायम ओपन एअरच राहिला आहे. बस बस कालांतराने मी त्या ठिकाणी बॉक्सिंगची रिंग तयार केली दगडी, आणि त्या ठिकाणून माझे अनेक खेळाडू इंटरनॅशनल पर्यंत पोहोचले. बर बर. पहिला माझा इंटरनॅशनल खेळाडू गिरीश पगार. गिरीश तो आज सेंट्रल वे मध्ये बॉक्सिंग कोच आहे. ओके. कुठे असतात? सेंट्रल वेचा मुंबईला. मुंबईला. ओके ओके ओके. सेंट्रल वे मध्ये बॉक्सिंग कोच आहे. अच्छा. आणि अतिशय गरीब बॅकग्राऊंड मधून आलेला मुलगा. बस बस. त्याला वडील अगोदरपासून नव्हतेच त्याच्यासाठी पासून नसल्यासारखे. मी आईची मानसिकता त्याची हे होती, म्हणजे मानसिक रोग होती त्याच्या. त्या परिस्थितीत वाढलेला त्याच्या मामाकडे. अशा मुलाला त्या सगळ्या ह्याच्यात आज एक ग्रीप मिळाली. अदरवाईज कदाचित म्हणजे तो झाला. जे गुजर माझा एक चांगला खुदेम तो जो आज भवानीपेठ प्रदेश करून कोचिंग घेते. सागर जगताप आहे महाराष्ट्र पोलीसमध्ये आज कोच म्हणून आहे. राम जगताप आहे ASI म्हणून कार्यरत पोलीस आता अनेक मुलं माझे आहेत पोलीस खात्यामध्ये, मिलिटरीमध्ये आहेत. मिलिटरीमध्ये जयसिंग पाटील हा माझा मूळचा ह्याच्यामधला BG मधला कोल्हापूरचा आहे, आणि त्यांनी माझ्याकडे सायबर ट्रेनिंग करून म्हणजे नॅशनलला वगैरे माझ्या अंडर होता. आज तो इंडिया टीमचा कोच आहे. गिरीश पवारनी सुद्धा इंडिया टीमला कोचिंग केली. बर बर. सागर जगतापनीच देखील इंडियाच्या सब ज्युनियर टीमला कोचिंग करतो. अरे वा. म्हणजे सगळे असे वेगवेगळ्या चांगल्या पोझिशनला आहेत आता बघायला गेलं तर.
हा. अशी बरीच मुलं आहेत की जी पोलीस खात्यामध्ये, मिलिटरीमध्ये आणि रेल्वेमध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. त्यांचं वेळेस चांगलं चाललंय. राईट. तर सर छत्रपती पुरस्कार मिळाले तुमचे म्हणजे कोण असे स्टुडंट्स आहेत की त्या लेव्हलला गेलेत आणि त्यानंतर त्यांना म्हणजे मला असं म्हणायचंय की त्यांना काय मिळालं त्यानंतर छत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांची लाईफ कशी चेंज झाली, त्यांना कसं पुढे अप्रोच आला, गव्हर्नमेंटनी काही सपोर्ट केला का ऍज अ छत्रपती अवॉर्ड या व्यक्तीला मिळालाय, तर ह्या गोष्टी कशा असतात? तर गिरीश पवार हा जो आहे हा सलग 10 वेळा स्टेट चॅम्पियन होता. बर बर म्हणजे 10 वर्ष त्यांना महाराष्ट्रामध्ये कुणी विजिट नाही केलं. बर. असा खेळाडू होता. म्हणजे सब ज्युनियर पासून ते सिनियर पर्यंत. असं बघा. आणि त्यानंतर नॅशनलला देखील तो सलग परफॉर्मन्स देत राहिला. कंटिन्युअसली इंडिया कॅम्पमध्ये असायचा आणि त्याला त्याच्या परफॉर्मन्सच्या जोरावरती तो इंटरनॅशनल खेळला. 5-6 टूर आहेत त्याच्या. त्याच्यामध्ये त्याचा चांगला परफॉर्मन्स होता. सगळ्याच्या जोरावर त्याला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. ओके ओके. आणि त्या शिवछत्रपती पुरस्काराच्या जोरावरती आणि त्याच्या ओव्हरऑल परफॉर्मन्सच्या जोरावरती पुढे त्याला रेल्वेमध्ये एक जॉब मिळाला. मग ह्या राखीव आणि असतात त्यात का सर? नाही, म्हणजे तसं नाही म्हणायचं. स्पोर्ट्स कोटा हा स्पोर्ट्स कोटा. हा स्पोर्ट्स कोटा म्हणजे तिथं जाऊन प्रत्यक्षात तुम्ही त्या जेटमध्ये म्हणजे आता त्या ज्या व्यक्तीवरती हा. त्याची भरती होती 51 किलोची. बर बर 51 किलोच्या भरतीमध्ये त्या वेळेत तिथं त्यांची जी मुलं असतील त्यांच्याशी खेळावं लागतं. आपण तिथं भरतीला बोलवतानाच ते अशाच लेवलची मुलं बोलवतात. इथे कमी कमी नॅशनल मेडलिस्ट असते. नाही, नॅशनल मेडल ही अतिशय कठीण गोष्ट. सिनियर नॅशनल मेडल सो ज्युनियरला भरपूर लोक परफॉर्म करतात. म्हणजे तू सिनियरला जाऊन परफॉर्म देणं ही फार अवघड गोष्ट असते. त्यासाठी फार मेहनत लागते. अक्षरशः 2 टाइम प्रॅक्टिस ही कमिशनला आणि अक्षरशः तुझं फान करावं लागतं. जेव्हा एवढं डिवोशन मी करू तेव्हाच आपल्याला ते कुठेतरी ॲक्शन मिळू शकतं. मिळू शकतं. बरोबर. असं त्यांनी फार कष्ट केले त्याचं फळ त्याला तर तो झाला रेल्वेमध्ये जॉब लागला. बर रेल्वेमध्ये असताना सुद्धा तो रेल्वेकडनं खेळला काही काळ आणि त्यानंतर रेल्वेचा कोच मधल्या काळात त्यांनी इंटरनॅशनल कोर्सेस केले आणि आज ही सेंट्रल रेल्वे चीफ कोच म्हणून कार्यरत. अशा पद्धतीने त्याचा आवाज जरी झाला तर तो थांबला नाही. ओके. पुढे खेळत राहिला. हे तसं होतं आज म्हणजे मुलांमध्ये एक इंटेन्सिटी आहे. मला एक कारण आवड मिळाली की मुलं हवे जातात त्याच्यात. हा एक्झॅक्टली मला हाच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. ह्या काय होऊ शकतं म्हणजे मुलांची मेंटॅलिटी पण बदलते. पुढे म्हणतात आता पास झाला आपण हे आवड मिळालं आपलं पास झालं राईट आमचा. राईट राईट. तर कित्येक जण काय करतात की बाबा फक्त 5% आरक्षण ह्याच्यासाठी खेळतात काही. बर बर. म्हणजे मला हा खेळ खेळायचा आणि ह्याच्यातून काहीतरी अचीव करायचंय हा पाड नसतं. मला शासकीय नोकरीमध्ये 5% आरक्षणाला कसं किती हा त्याचा विचार करतात. पोचायचा राज्याला इज्जत हे झालं मेडलिस्ट झालं सिनियर मध्ये पण मला 5% आरक्षण लागू होतं त्याच्यासाठी क्लास 3 साठी. राईट राईट राईट. बरोबर 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 साठी तुम्हाला पाहिजे 5% आरक्षण ते त्यांना नॅशनल मेडल. बरोबर. नॅशनलचं तर पाहिजेच पाहिजे. येस. हे जर अचीव झालं तिथून पुढे मी खेळतच फक्त माझं त्या ह्याच्याकडे बघते नोकरीसाठी. नोकरी आणि नोकरी आल्यानंतर मला परत खेळायचं नाही काय करायचं. करेक्ट सो हा एक ड्रॉबॅक आपल्याकडे येतो मेंटॅलिटी. करेक्ट करेक्ट. येतो येतो. येस. आणि हा फक्त मुलांचाच नाही हा क्रिकेटच्या खेळायचे बरं कसं आहे ही जी मेंटॅलिटी येतं ही चुकीची असं पण नाही मानत. तुम्ही शेवटी आज येते की मला आज माझ्याकडे तो मुलगा आला आज मी म्हणेल की मी माझं ह्याच्यात परत लॉस त्याला की सगळं पण तू हे पुढच्याने केलं पाहिजे ही गरजेची गोष्ट. माझ्याकडे येणारा मुलगा ज्या वेळेला खेळत होता खेळाच्या जोरावर जर त्याला आयुष्यभरासाठी जॉब मिळणार असेल तर ते त्यांनी तुला पाहिजे. बरोबर बरोबर. 100% फार जास्त अपेक्षा करू शकत नाही. राईट राईट राईट. त्याच्या विरुद्ध विचार केला जातो हरियाणावर. आज हरियाणाची विरुद्ध चांगला परफॉर्मन्स देतात त्याचं कारण असं आहे की लोक फक्त त्या जॉबसाठी वगैरे थांबत की तो जॉब केला तरी सुद्धा तिथून पुढे मेहनत घेतात. बरोबर. त्या अचिव्हमेंट ज्ञानेत उदाहरण हरियाणा ते राईट. त्यामुळे आज हरियाणा बॉक्सिंगमध्ये 1 नंबर आहे. आणि काय कारण असू शकतं म्हणजे आता तुम्ही विषय काढलायच तर अजून म्हणजे आपण ऍज अ महाराष्ट्रातली बॉक्सिंगचं जेवढं कल्चर नाही तेवढं हरियाणामध्ये आहे जेवढं आपण ऐकतो. राईट. तर मग आपल्या इकडे कोणत्या गोष्टीची कमतरता आहे की त्यामुळे आपण मागं राहत चाललोय, त्याबद्दल काय मत आहे तुमचं? तर कमतरता म्हटली तर तसं पाहिलं तर आपल्याकडे काही लोकसंख्येची कमतरता तर नाहीये. अजिबात नाही. महाराष्ट्र हा फार मोठा व्यापक जिल्हा आहे. अगदी. तुला संस्कृती नाहीये असं पण नाहीये. तुला संस्कृती महाराष्ट्राकडे भरपूर आहे परंतु त्या डिव्होशननी कोचिंग होणाऱ्या कोचेस हा सगळ्यात मोठी कमतरता. सगळ्यात मोठी म्हणजे कोच मी झालो फक्त मी कुठलं तरी क्वालिफिकेशन घेतलं तर त्यांनी कोच येत
बरोबर बरोबर. तुम्ही किती डिव्होशन कोचिंग करता याच्यावरती तो पोस्ट पुढे ओळखला जातं. त्याच्यात त्याची मुलं त्यानंतर परफॉर्म करतात. ओके ओके. तुम्ही फक्त तुम्ही NIS केलं, तुम्ही इंटरनॅशनलचा कोर्स केला, इंटरनॅशनल कोर्स झाले, याच्यावरती तुम्ही कोचिंग आला. तुमचं कोचिंगमध्ये डिव्होशन किती देत आहे, काय देत आहे, याच्यावरती तुमचं कोचिंग हे पुढे मोजलं जाणार आहे. कारण त्याच्यावरती मुलांचा परफॉर्मन्स येणार. बरोबर. मी फक्त माझ्या नाव पुढे लेबल लावलं, मी इंटरनॅशनल कोर्स, याच्याने माझ्या पुढे इंटरनॅशनल नाही केलं. नाही नाही नाही, तुम्ही कसं त्यात शिकवता. त्यांना काय मेहनत धरून हा एक्झॅक्टली करेक्ट. जे काय नॉलेज येतंय मुलांपर्यंत किती पोहोचत पोहोचवतोय करेक्ट. ही रेसिप गरज आहे. राईट. ते जर नाही केलं तर मग त्या इंटरनॅशनल असलेला काय उपयोग नाही. बरोबर. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आपल्याकडे तशी कोचेस नाहीयेत म्हणायचंय तुम्हाला, की कोचेस आहेत ते वेल ट्रेन नाहीयेत असं म्हणायचंय तुम्हाला. काय होतं कोचेस तयार होतात. हा. कोचेस सुद्धा आजच्या काळामध्ये त्यांचा उद्देश काय असतो की मला माझं कुठेतरी बसताना नीट बसायचं आर्थिक दृष्टी. ऑब्व्हियसली तो विचार प्रत्येक जण करतो. प्रत्येक जण त्यात दिसून अगदी अगदी. म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा तोपर्यंत मी कोचिंग करत होते त्यावेळेपर्यंत कोच या पद्धती विचार करत नव्हते. ओके ओके. स्पेसिफिक बॉक्सिंग मध्ये हा हा. आम्ही त्यावेळेला म्हणजे माझ्या अगोदरचे जे कोचेस होते मी पाहिलं अजय सिंग माझे कोच होते अँड्रूस. त्यांना त्या क्लब म्हणून हार्डली त्यावेळेला 500 रुपये 600 रुपये मानधन नाही. बर. त्यांचे स्वतः जॉबला होते. अच्छा. हा. ते जॉबला होते त्यांच्या त्या जॉब काय पेमेंट होती चालायचं संध्याकाळी मग ती तिकडे येणार कोचिंग करणार अजून तास थांबायचे प्रॅक्टिस घ्यायची मुलांची ते मानधन संस्था देईल तर घ्यायचं असं त्यांचं. त्या व्यतिरिक्त अजून काय कोच आहेत मदन शर्मा होते त्यांनी इंटरनॅशनल घडवले ते तर मुलांकडनं फीस पण द्यायची. तो घेतली का नॉमन नात्र घ्यायचे. अजूनही होते नाईक सर म्हणून कुठे कधी त्या याच्यासाठी मग ते बरेच कोचेस होते त्यावेळेला अजित सिंग तुपले की ज्यांना कोचिंग हे त्यांचं म्हणजे अर्थार्जन नव्हतं. हा हा हा. ते चुवरलं त्यांचं हे होतं काय म्हणता येईल त्याला पॅशन होतं. पॅशन होतं आणि ती आवड आहे की मला मुलांना ट्रेन करायचंय घडवायचे राईट पोचवायचे. करेक्ट करेक्ट. या पॅशननी ती मुलं घडवून करेक्ट. आणि ती पॅशन त्यांच्याकडून माझ्याकडे आली होती त्यामुळे मी त्याच पॅशनने शिकवलं. त्यामुळे त्याला प्रोफेशन म्हणून बघणं हे माझ्या कधी म्हणजे तुमच्या गुरूंकडून आलेली गोष्ट आहे ही राईट की मला पण त्यांच्या धोरणानेच पुढे चालायचं असं. आणि त्यामुळे मी कधी त्या गोष्टीला प्रोफेशनल पाहिलं नाही. ओके. आणि आजच्या मात्र परिस्थिती कशी आहे आज त्या बघून चालणार नाही. नाही नाही नाही. कारण मी माझी स्वतःची यशस्वी आता झाली तशी पण येऊन येणार नाही त्यामुळे मी लोकांना सांगते इथून पुढे मी प्रोफेशनल व्हावे. करेक्ट. मुलं कमी घडली चालते. राईट राईट. तुम्हाला त्यातनं अर्थार्जन किती हा पहिले बेसिक मोबाईल करेक्ट 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 करेक्ट. ती गोष्ट महत्वाची आहे. आणि त्यामुळे काय होतं आज एखादाच कोच क्वालिफाय झाला. हा. की आता माझा एक सर्टन टेस्ट मागच्या 2-3 वर्षात NIS क्वालिफाय झाला. बर बर. आज तो बाहेर जाताना बघतो काय की मला कमी किंमत चांगलं उत्पन्न त्यात नाही. अगदी गव्हर्नमेंटचा जॉब सर्वांसाठी मिळाला नाही नाही. साईचा जॉब मिळाला तर साईच्या जॉब मध्ये 12 लाख रुपये कमी. हो हो. परंतु साईचा जॉब मिळत असतात. बरोबर बरोबर. त्यासाठी त्या काय ओपनिंग असतात समजा 20-25 ओपनिंग असते आणि अख्ख्या भारतातनं कॅन्डिडेट त्यासाठी 700-800. अरे बाप. त्यातनं त्या 20-25 लोकांना जॉब मिळणं एक म्हणजे फार बरोबर म्हणजे कठीण जाते. हो 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 वशिला हो हो. सगळ्या गोष्टी आल्या बाकी सगळ्या गोष्टी सगळ्यात पुढे पोहोचू शकतो. करेक्ट. घरी क्वालिटी असली पण तिथं पोहोचू शकत नाही. करेक्ट. हा मोठा प्रॉब्लेम. येस. मग काय करतात ते बाबा नाही मला तेवढं एक पोच म्हणून चांगलं मला चाहिए इन्कम आलं पाहिजे. Correct. मला बाहेरच्या जगामध्ये कारण ती पोच झाली उद्या म्हणून लग्न करायचं Obviously. त्यावेळेला हो. आज मी विचार करणं पाहिजे पहिले काय हो की मुलगा किती सेटल आहे. हो अगदी आजची अगदी अगदी. येस. आज काय होतं की बाकी तर तुमच्याकडे शेती किती आहे की काय महत्वाचंच नाहीये सर ते आता उत्पन्न किती किती आहे. हो हो किती आहे बस. हो हो. बिझनेस सुद्धा असेल तर त्या बिझनेस मध्ये उत्पन्न नेमकं किती नाही. करेक्ट करेक्ट. हो. फायनान्शियल सिक्युरिटी तो प्रश्न आहे. खरंय. त्याच्यामध्ये तो पोच उलटला जातो त्यामुळे तो मुंबई न्यायची करू शकते. करेक्ट. त्यांना तो उदाहरण द्यायचं झालं आमच्याकडे ट्रेनर आहेत. ट्रेनरचा आम्ही हा 5 तास जातेच आम्ही 15,000 देतो. बर बर. हे कोणत्या लोकेशनचं बोलताय तुम्ही? हे कोथरूडमध्ये आता हिंदू जिमखानामध्ये आता मी कोचिंग देतो. अच्छा अच्छा. ओके. इथलं बोल. कोचिंग सेंटर आहे. हा हा. विद्यार्थ्यांनी माझ्या एक असं आमचं कंपाऊंड आम्ही ओके ओके. इथे आम्ही जे कोचेस येतात 7 ते 12 बॅच चालते. मी संध्याकाळी 5 ते 9 ओके. एक तासाच्या बॅचेस असतात. बर बर. याच्यात आम्ही कोचवर येणार किती 15,000 रुपये. बर बरोबर.
15,000मध्ये तो पोस्टचं आयुष्य नाही बघू शकत. नाही नाही, शक्य नाही आत्ताच्या काळात. त्याच्या याच्यासाठी नाहीये. परंतु आज इथे येणारा कोर्स कसा असतो, इथं बाबा बाहेर कुठंच काही नाहीये, त्यापेक्षा त्याला इथे काहीतरी येते सोर्स ऑफ इन्कम काहीतरी आहे. आहे. परंतु पूर्ण सेटलमेंटसाठी ही गोष्ट त्याला पॉसिबल होत नाही, नाही. मग हा मोठा आहे. आता समजा ह्या ठिकाणी मी जर विचार केला मला इथं NS क्वालिफाईड पोस्ट आहे, हम्म. तर तो इथे काम करणार नाही. तर तो म्हणणार मी एवढा NS करून मी 15,000 असले करेक्ट आहे. 20,000 तरी दिले तर तो नक्की. म्हणणार नाही तुझं. नाही, बरोबर आहे. आणि मग तो प्रॉब्लेम येतो की कोचिंग पासून मग मागे सर राईट. किंवा तेवढा म्हणणार कोचिंग करतो. म्हणजे तो जो अगोदरच्या पोस्टचा मोठा होता की पॅशन होती, ती पॅशन आजच्या पोस्टमध्ये तशी होत नाही. राईट. सगळेच कोचेस तसे असतील असं नाही. नाही. काही जण असे असतात की बाबा ते त्यांच्या बेसवरची म्हणजे मागेच एका स्टुडंटचं उदाहरण देते का तर तो सागर दत्ता, तोही पुण्यात माझ्याकडे येऊन प्रॅक्टिस केली. तर तो साताऱ्याचा आहे. पुण्यात माझ्याकडे प्रॅक्टिस केली. तो पोलीसमध्ये जॉईन झाला. अरे वा. त्यानंतर पोलीसमध्ये जॉईन होऊन आज खूप चांगलं पदवी कार्यरत आहे आणि त्याची पॅशन म्हणून तो बॉक्सिंग शिकला. शिकवतात तिथे सुद्धा. म्हणजे सातारमध्ये त्यांचं रिंग आहे. सातारमध्ये रिंग आहे, त्याचं मोठ्या अकॅडमी आहे. अरे वा. 4 मध्ये ऍक्च्युली केली स्वतःची. हा. मग ते स्वतःच्या ह्याच्यावर ते चालवतात स्वतःच्या खर्चाने अकॅडमी केली सगळे. हा. पूर्ण स्वतःच्या करतात. बेस्ट प्लस पोलीस अकॅडमीला सोबत ट्रेनिंग. ट्रेनिंग. अरे वा. सो हे कसं आहे तो पॅशनेटली करतो, त्यामुळे त्याच्यामुळे त्या अकॅडमीतून अर्थार्जन हा त्याचा उद्योग नाहीये, पेश नाहीये. बरोबर. तो त्या पॅशनेटली हे सगळं करू शकतो. तर त्याला काय झालंय तर माझे बॅकग्राऊंड फिक्स झालं. मला financial जो आहे करेक्ट. तो विषय माझा पूर्ण झाला. राईट. पोलिसात तुम्ही देणार. राईट. म्हणजे माझे स्टेबल इन्कम आहे, बाकीच्या गोष्टी मी मॅनेज करू शकतो आता. आर्थिक stability ही सगळ्यात मोठी. महत्वाचं आहे. हे येस. पण होत नाही. हा. तोपर्यंत आपल्याकडे रिझल्ट येणार. येणार नाही. खरं आहे हे, खरं आहे. कारण जोपर्यंत त्याचं घर नाही बागत, घरीच म्हणतो ना आपण प्रॉब्लेम्स असतील तर तो इथं येऊन मुलांना परत शिकवणं, इथून मला काहीच मिळणार नाही, हे फ्रस्ट्रेशन घरी जाणार. त्यांनी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ज्या लेवलला काम केलं त्या लेवलला आत्ताची पिढी करणं थोडंसं कठीण आहे. कारण आय थिंक बघायला की तुम्ही कधी केला, तुमची साल काय होती तरी? मी 92 ते 2000 फुल फ्लेज केलं. हा, त्यावेळी. त्यावेळी हा, पण आता बघितलं तर भरपूर बदल आहे. सो 7-8 ना 2 वर्ष करेक्ट. ती सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस केली. राईट. नाही, त्या काळामध्ये आणि आता याच्यामध्ये भरपूर बदल आहे. आय थिंक जमीन आसमानचा असू शकेल. कोचेसचा पॉइंट ऑफ व्ह्यू जो आहे तो बदलला. राईट. म्हणजे आता पैशाच्या आणि त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू चुकीचा आहे असंही मी नाही म्हणू शकत. हा. परंतु जोपर्यंत त्यांना काहीतरी बॅकग्राऊंड तयार नाही होत तोपर्यंत त्यांचं चांगला रिझल्ट. बरोबर. नाही, बरोबर आहे. येस. तर माझं जे सेंटर होते ते स्टुडंट तिथे आज माझा स्टुडंट कोचिंग देतो. ओके. त्यांचं नाव सर? विजय गुजर. ओके. सोही आज इंटरनॅशनल कोच आहे. ओके. त्यांनी 2 छत्रपती पुरस्कार विजेते घडवले बेस्ट. माझ्या स्टुडंटने. ओके. परंतु आज कसं झालं की त्या ठिकाणी सेटअप तयार झाला. हा. मला एक बेस तयार झाला. बरोबर. ऑलरेडी अगोदरची बॅकग्राऊंड होती. हा. त्या बेसवर ती आज 70-80 मुलं प्रॅक्टिसला येतात. करेक्ट. त्याला एक अर्थार्जन होतं. बरोबर. त्या सगळ्या बघून तो स्टेबल आहे त्या सगळ्या. करेक्ट. अदरवाईज शिक्षण नाही आणि बाकीचं काही नसतं. आज त्याला बाहेरच्या जगामध्ये सगळं त्यांना करावं गेलं. नक्कीच. खूप त्याच्याकडे बॉक्सिंग होती, तो नॅशनल प्लेअर आहे. या बेसवरती आणि नंतर पुढे कोचिंग करायला लागला रेग्युलरली तिथं म्हणणं. सो त्या बेसवरती त्याला आज ते कोणतंही स्टॅबिलिटी म्हणजे प्युअर बॉक्सिंग वरती सुद्धा स्टॅबिलिटी येऊ शकतो. तो जोपर्यंत स्वतःला विश्वास येत नाही तोपर्यंत माणूस म्हणणं. नाही, खरंय. येस. तर सर, आतापर्यंत लक्षात आलं की हे छत्रपती पुरस्कार झाल्यानंतर काय अपॉर्च्युनिटी आहे, काय त्यांना गव्हर्नमेंट कडून सपोर्ट वगैरे आहे. तर आणि असाच प्रश्न विचारायचा मला. तर आतापर्यंत जे काही पुरस्कार वगैरे घेतलेत मुलं, राईट, ते आता चांगल्या उद्यावर आहेत, राईट. म्हणजे तुम्ही जी काही घडवलीत मुलं, तर आता बॉक्सिंगची स्थिती काय आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, किंवा तुम्ही कुठेपर्यंत पोहोचलाय? आपला हा बॉक्सिंग हा खेळ कुठेपर्यंत गेलाय आणि तुम्हाला कुठेपर्यंत पोहोचवायचा आहे? म्हणजे तुमचा अजेंडा काय आहे लास्टचा? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. अगदी. काय झालं ज्या वेळेला मी खेळत होतो 80 वेळेला बॉक्सिंग फक्त पुणे मुंबई पैकी. बर. पुणे मुंबई ही 2च ठिकाणची बॉक्सिंग खेळायची. आणि त्यावेळेला जिल्ह्याकडनं क्लब यायचे नाही. साईड कॅम्प ऑल स्ट्रीट चॅम्पियनशिप मधून वेस्ट इंडिया चॅम्पियनशिप असं नाव होतं. बर. आणि त्यामध्ये जिल्ह्याचे खेळाडू यायचे, क्लब वाईज खेळाडू. बर. जिल्ह्याचा काही संबंध प्रत्येक क्लब जाऊन त्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो. म्हणजे कोणत्याही स्टेटची लोक येऊन पार्टिसिपेट? महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्रात सगळे क्लब जायचे. ओके. त्या व्यतिरिक्त मग अजून तिथे मुलं पाहिजेत म्हणून बीजीची टीम यायची. बर. बीजी म्हणजे आर्मीचं संघटना, बर. त्यांची टीम यायची. हा. नेव्हीची, इंडियन नेव्हीची टीम यायची.
या व्यतिरिक्त मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप त्या बेंगलोरचा आहे, ते देखील त्यावेळेला त्या स्पर्धेमध्ये सहभागी होते. म्हणजे सहभागी. अरे वा, बर बर. रेल्वेची मुलं खेळायची, पोलीसची मुलं खेळायची, असं सर्व समावेशक अशी ती त्यावेळेला स्पर्धा व्हायची. फक्त मुख्य बॉक्सर जे असायचे ते फक्त पुणे आणि मुंबई. आणि मग ताटात जसं कोपऱ्यात लोणचं असतं आणि मीठ असतं, त्या प्रकारे मग कुणीतरी सांगलीवर, कुणीतरी एकदम भुसावळवरून, एकटा एकटा ज्याची आवड. नागपूरवरून येणार, राईट. अशा पद्धतीने बाकी उर्वरित बॉक्सिंग फक्त या दोन. म्हणजे मुंबई आणि पुण्यामध्ये तशी होती मुलं आणि क्रेज होता. राईट राईट. कारण मुंबई ही पाच इंग्रजांनी 1925 ला मुंबईमध्ये बॉक्सिंग केली आहे. बर. तेव्हापासून म्हणजे बॉक्सिंग ही इंग्रजांच्या काळापासून सुरू झाली इकडे आणि त्याचा बेस होता. आणि पुण्यात का सुरू झाली बॉक्सिंग, तो पुण्यात का त्याचं हे झालं, पुण्यामध्ये आर्मीचं साईड सदर्न कमांडचं केन क्वार्टर आहे. बरोबर. त्यामुळे इथे बॉक्सिंग तिचे हे चालायचं. आज एस आहे, पूर्वी AIPT होतं, बाकीच्या गोष्टी. मग त्याचा बेस म्हणून पर्यायाने इथं पुण्यामध्ये बॉक्सिंग रुजली. बर. म्हणजे बॉक्सिंग ह्या दोन ठिकाणी विभागायची कारण ती होती तर इंग्रजांच्या काळापासून, आणि आपल्याकडे झाली ती आर्मीचं सेंटर होतं त्या काळात. बर बर. राईट. सो मग कालांतराने हे सगळं करत करत ही बॉक्सिंग एवढ्या पुरतीच मर्यादित होती. 98 बर. 98ला जय कोळी आमची आहे माझे उपाध्यक्ष, यांनी बॉक्सिंगमध्ये एंट्री घेतली. आणि ते त्यावेळेला पहिल्यांदा ते आणि त्यांच्या बरोबरची बरेचसे समविचारली महाराष्ट्र बॉक्सिंग द्या. पण महाराष्ट्राची बॉक्सिंग ही फक्त आणि फक्त पारशी लोकांची मुक्त मक्तेदारी होती. संघटना म्हणजे पारशी लोक आणि बाहेरचा एका तिसरा माणूस नावाला ठेवलेली, म्हणजे एवढीच कमिटी असायची. ते आधी तालुक्याने बॉक्सिंग चालायची, बॉक्सिंग व्यवस्थित चालायची. पण मुलं कुठे राहत आहेत, काय राहत आहेत, शेषला अशा पद्धतीने स्पर्धा व्हायच्या. परंतु 98 मध्ये जोई सर जेव्हा आले त्यावेळेला त्यांनी आमच्या सर्वांशी ओळखणं खनपोत असो की बाबा आपण म्हणतो आपण राज्य संघांना, खरं राज्य संघांना आहे का, बरोबर. त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा मांडला. बर. आणि मग त्यावेळेला आमच्या ती फळी तयार केली की त्यांनी जाऊन महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रचार प्रसार करायचा आपल्या. बर. म्हणजे कोण करायचं हे प्रचार प्रसार? हे करायला मी होतो काय बरोबर. म्हणजे तुम्ही ग्राउंड लेवलला उतरून तुम्ही हे काम केलंय. अरे वा. शैलेश ठाकूर, महेश सक्का, अशी काही लोक हुशार व्हायची, अशी कुठे नाही की त्यांनी काय केलं, प्रत्येक जाऊन शैलेश ठाकूर लिटरली बुलढाणामध्ये, अकोल्यामध्ये 2-2 महिने राहिले. महेश सक्का कोल्हापूरमध्ये जाऊन महिना राहा. असे वेगवेगळ्या ठिकाणी लातूरमध्ये जाऊन एकनाथ चव्हाण मध्ये जाऊन डेव्हलप केलं. अशा पद्धतीने सगळे लोक तिथं राहायचे, राहून तिथलं कोणीतरी आदर्श मिळायचा, तिथलं कोणतरी आमदार खासदार जायचे, त्यांना सपोर्ट करतात, त्यांची राहण्या पाण्याची व्यवस्था करणं, चौकी यांचं पूर्ण तिथं जायचं. यांची तिथे शाळांमध्ये म्हणजे आता ते जे आश्रय देणार त्यांच्या शाळांना करून जाणार, त्या मुलांना शिकवायचं. अशी वाढवत नाही. म्हणजे तुम्ही शाळेत पहिला सुरुवात केली, म्हणजे शाळा घ्यायची एक घ्यायची शाळा, तिथे तुम्ही ट्रेनिंग द्यायचं कम्प्लीट. बर. लोकांना बॉक्सिंग काय हे कळलं पाहिजे, एज्युकेट करणं गरजेचं आहे सध्या. करेक्ट. येस. लोकांना खेळ दिसणं आवश्यक. बरोबर. आज कसं होतं की टीव्हीवर बॉक्सिंग दिसते, खरंच किती जण टीव्हीवरची बॉक्सिंग बघतात, बरोबर ज्या पद्धतीने बघतात तेवढं कोणी बॉक्सिंगची मॅच येते टीव्हीवरती बघा असं कोणी करणार आहे? नाही. म्हणजे अजून तेवढा क्रेज आला नाहीये. तेवढे व्ह्यूअर्स अजून त्याला नाही. कारण लोकांपर्यंत पोहोचलीच नाही. बरोबर. लोकांमध्ये तयार झाली नाही. करेक्ट. तर त्यावेळेला आम्ही काय केलं की हे सगळ्या ठिकाणी आता तिथं लोकांना बॉक्सिंग पुसायला लागलो. मग आज 4 पोरी त्या शाळेची, बाहेरची मुलं येणारी बघणार, रोडनी जाता येते, मग ते कोणीतरी विचारणार. अशा पद्धतीने मुलं वाढत केलं. मग आम्ही मध्ये ठेवलं, आम्हाला सगळ्या जिल्ह्यांपर्यंत पोहोचेल. ओके. आणि हा त्यावेळेला त्यांनी आमचा पुढे दृष्टिकोन ठेवला 98 ते 2000च्या काळात. वाढत स्टेप बाय स्टेप आज मात्र परिस्थिती अशी महाराष्ट्र जिल्हा असणार तर बघ खेळली जात. अरे वा. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांनी खेळली जाते. दुर्गापासून गडचिरोलीपर्यंत, नंदुरबार पर्यंत अगदीपार नक्षल एरियामध्ये सुद्धा खेळली जाते. आणि नुसते खेळत नाही, तास तिथली मुलं येतात, खेळत मग ते चॅम्पियन होतात, नॅशनलला जातात, ते परफॉर्म करतात. ही परिस्थिती. किती % मुलं अशी रुरल एरियामधून येत आहेत आणि पुणे मुंबईला असे प्रॉपर कोचिंग घ्यायला आणि
मला त्या प्रॉपर गेम पर्यंत पोहोचायचंय, मला ही मॅच काढायची आहे, तर अशी किती पर्सेंट मुलं आतापर्यंत आली आहेत तुमच्या पूर्ण करिअर मध्ये, ग्राउंड लेवल म्हणजे लाईक रुरल मधली? आता म्हणजे माझ्या आयुष्यात पहिला आलेला मुलगा जो IP ग्रामीण भागात माझ्याकडे येत तो म्हणजे सागर जगताप. बर. तो मुलगा 16 वर्षाच्या असताना माझ्याकडे आला. बर बर. त्यावेळेला त्याची बॉक्सिंगची बॅकग्राऊंड नव्हती. तो कराटे प्लेअर. अच्छा. त्याला कळलं कराटेमध्ये काहीच भवितव्य नाहीये. हम्म. कराटेला 5% आरक्षण नाहीये, म्हणजे नोकरीत आरक्षण नाही किंवा कुठं काही बाकीचा बेनिफिट नाही. ह्या गोष्टी नाही आहेत त्यांना, कराटेला नाही. फक्त कराटे हा एकच गेम असा आहे. कराटे गेमला नाहीये. नाहीये. ते हा कराटे कसं होतं, कुणी कसंही करूया. हो. मला वाटलं माझी संघटना काय, मला वाटलं तुम्ही तुमची संघटना काय. अच्छा, असं आहे. अशा पद्धतीने कराटे खेळलं जातं. ओके ओके. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कराटेला हा मोठा फरक होता. त्यामुळे त्या मुलाने माझ्याकडे अप्रोच आला. मला एका शालेय स्पर्धेत भेटला तो. स्कूलला तो स्वतः गेम खेळून आला. मग तिथून पुढे माझ्याकडे येऊन त्यांनी प्रॅक्टिस आहे. बर. मी त्यातून तो मुलगा डेव्हलप होत. त्यांनी मग साताऱ्यामध्ये जाऊन बॉक्सिंगचे क्लासेस सुरू केले. मी आज तर एकदा लेवल त्याची मुलं आज इंटरनॅशनल लेवल मिळाली. बस बस. काही लेटेस्ट आहे की आता मागच्या आठवड्यातच नॅशनल आधीच मायडाला तिथे त्याच्या 2 गोल्ड आणि 1 सिल्वर आलं. अरे वा. मुलं फायनलला बस. शेती 4 मुलं खेळली, त्यापैकी 3 मुलं फायनलला गेली. 2 गोल्ड एवढं मोठं ऍक्च्युली नाईस डिप्लोमा नॅशनल कोर्स कोर्स देखील घ्या, वर्क कार्ड भेटतात आणि मग पण टेक्निशियन असं सर्व होतं. म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा इंटरेस्ट असेल ते सगळं बघू शकतं आणि त्यातनं चांगलं काहीतरी दाखवू शकतो त्याला. त्यांनी सिद्ध केलं. आता एक महत्वाचा विषय मला बोलायचा आहे, तो म्हणजे आपण आता एवढ्या चांगल्या पद्धतीने सगळीकडे पोहोचलोय, तर मग सर आपण ऑलिम्पिक मध्ये का नाही आपले गोल्ड मेडल नाही भेटत आहे? म्हणजे हा विचार करण्यासारखा आहे आणि माझ्या मते प्रत्येकाला टेन्शन मध्ये येण्यासारखा विषय आहे हा. खंत आहे. खंत आहे अगदी. की एवढं सगळं पोहोचून काय झालंय. आता आमचा त्याच्यातला पुढचा मोटिव्ह असाच आहे की आज आम्ही पोहोचलो, प्रचार प्रसार हा झाला, आता क्वालिटीवरती काम करण्याची गरज आहे. आता क्वालिटीवर काम करायचं म्हणजे काय की मी माझा एक पॅन काढणार असं तुमच्याकडे 100 मुलं येतात, 100 मुलांची सगळे कॉम्पिटेटिव्ह लेवलला पुढे जाणार नाही नाही. तुम्हाला त्याच्यातली 5 ते 10% मुलं काहीतरी तिथे काही ठराविक रिझल्ट आहे आणि एखादा टक्केच मुलगा असतो की तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट आहे. बर बर. हा हे आता रेशिओ करेक्ट करेक्ट. आज तुम्ही बघता की बाबा बाहेर म्हणजे आता बॉक्सिंग खेळामधला हा माझा रेशिओ मी जो का आतापर्यंत पाहिला. बर बर. आता तुम्ही जर पाहता गल्लोगल्ली जिम असतात. हो अगदी. जिम मध्ये खूप लोक जातात. हो अगदी फी करून. हो हो. आणि आता क्रेज आहे भरपूर. जातात. हो हो हो. जेवढे जातात जिमला की कुणीही बॉडी बिल्डिंग करायची म्हणून जात नाही. नाही मी जाणार बॉडी शो कर. नाही नाही. करायचं. त्याच्यात किती जण बॉडी शो करत असतात. आज एवढ्या जिम बघतो प्रोफेशनल जिम, प्रत्येक जिम मध्ये एखादा कोणतरी असतो अगदी बोटावर मोजण्यासारखे आहेत लोक. दुसरा असतो करेक्ट. बॉडी शो करणारे प्लीज नसतं. म्हणजे आज त्या पुण्याची जेव्हा बॉडी बिल्डिंगची स्पर्धा होती त्याच्यात हार्डली 40-50 पार्टिसिपेंट. अगदी. एवढेच बॉडी बिल्डिंगच्या कॉम्पिटिशन नाही. हो हो. पुढील लोक जिम मध्ये प्रॅक्टिस करणार किती आहेत. एका जिमला प्रॅक्टिस करणारे हे कमीत कमी नाव म्हणलं तरी माझ्या निधी 300-400 लोक असतात आरामात. अगदी 100-200 तर सहज असे. हो 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 अगदी. परंतु ते तिन्ही या दृष्टिकोनातून हा मोठा फरक पडतो. केवढा मोठा रेशो तर आपल्याकडे केवढं हे नाही. पण तू माझ्याकडे एक परिस्थिती एक बॉक्स 100 मधला एक जण खेळाडू इंटरनॅशनल पर्यंत पोहोचू शकतो. बरोबर. अगदी. तो जा नक्की. त्याच्यासाठी तेवढी मेहनत त्यांनी पण घेतली पाहिजे आणि त्याच्या कोचचं पण तेवढं देऊ शकतो. करेक्ट. ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा जुळून येतात त्यावेळेला तो मुलगा त्या लेवलला पोहोचू शकतो. बरोबर. तो मुलगा वन वे ट्रॅफिक नाही चालू शकतो. नाही जाऊ शकत. की मला वाटतं की बाबा हा माझा मुलगा इथपर्यंत घडू शकतो पण फक्त मला वाटून उपयोग नाही. नाही नाही. त्या मुलाला वाटणं आवश्यक आहे. बरोबर. नुसते त्या मुलाला पण वाटणं उपयोग नाहीये की त्याच्या घरच्यांना सुद्धा वाटणं आवश्यक गरजेचं आहे. खरं सगळ्यात मोठा जीवन खरं त्याच वेळी हे घेऊ शकतो नाही घेऊ शकतो. खरं. म्हणजे ही आता सध्याची परिस्थिती आहे. आपल्याकडे परिस्थिती अशी की आता सध्याची काळात म्हणजे ज्या वेळेला मी कळत होतो त्यावेळेचा काळ आणि आत्ताच्या काळ याच्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. आजचे पॅरेंट फार जागरूक. अगदी. जेव्हा मी खेळत होतो हा. तेव्हा आमच्या कित्येक मित्रांच्या घरी तर आपला पोरगा बॉक्सिंगला जातोय हे देखील माहित नाही. अरे बाप. कसंही यायचं कसंही त्यावेळेचं तिथं काय बघून सगळं जायचं मग तिथं चमलल्यानंतर कुठेतरी त्यावेळेला घरच्यांना माहिती पडायची माझा पोरगा बॉक्सिंग इथे जातो. अरे बाप रे. मग तिथून पुढे त्याला खेळून द्यायचं का नाही द्यायचं
ह्या सगळ्या पुढच्या काळामध्ये. करेक्ट. सो हा फरक असेल. राईट, राईट. आज मात्र काय झालं, आज पालक फार जागरूक. हो, हो. बस पालकांना वाटतंय त्याला आपण नंतर द्यावं. पण त्या जागरूकतेबरोबर अजून एक त्याचा फार मोठा ड्रॉबॅक आहे. जागरूक असणं की काय होतंय की तो जेवढा जागरूक असतो त्याच्यात त्या जागरूकतेमध्ये काय ओव्हर अम्बिशियस. अगदी बरोबर. ओव्हर अम्बिशन म्हणजे काय की आता माझा पोरगा इथे प्रॅक्टिस करतोय, तर तो ह्यातून ह्या लेवलला किती लवकरात लवकर पोहोचेल. करेक्ट. पोहोचलाच नाही, इथं नाही पोहोचला म्हणजे हा कोच बरोबर नाहीये. असंच झालं. ही त्यांची मेंटॅलिटी होते. मग ह्याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स यायसाठी याला कुठं दाखवावं, याचा तो पॅरेंट शो घेतात आता. बर. हो बाबा, ह्या क्लबमध्ये ह्याला परफॉर्मन्स येत नाहीये, मी इथनं काढतो, दुसऱ्या क्लबमध्ये टाक. त्या कोचकडे गेलं तर त्याला परफॉर्मन्स नाही. बरोबर. पण तिथे गेल्यानंतर सुद्धा त्याच्यात तो परफॉर्मन्स येऊ शकत नाही, कारण मुळात काही आडात असेल तर पोर आहे. खरंय. त्या मुलामध्ये किती क्वालिटी आहे त्याच्यावरती त्याचा परफॉर्मन्स येणार का नाही येणार हे ठरतं. बरोबर, बरोबर. त्याला किती वाटलं हे त्या पोराकडनं परफॉर्मन्स तो नाही काढून देऊ. नाही, नाही. एखाद्या मुलाकडनं तो काय परफॉर्मन्स काढायचा, त्याला त्या मुलाची शरीर यष्टी हवं, त्याचं शरीर किती साथ देतं, करेक्ट. त्याची स्ट्रेंथ किती आहे, तुझं ॲबिलिटी किती आहे. इच्छाशक्ती किती आहे? अरे इच्छाशक्ती महत्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाचं महत्वाची आहे. बाबा हे आहे, हे वाढवण्यासाठी किती करू शकतो. करू शकतो. करेक्ट. त्याला सांगितलं की बाबा तुझं स्टँड नाही इथपर्यंत न्यायचा, हां, हां. त्यासाठी किंवा हे करावं लागेल, तर ते करायची त्याची तयारी आहे. आहे. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. थोडक्यात मी बस मेहनत करून घेईल, राईट, राईट. त्याची ती मेहनत घ्यायची तयारी आहे का. आहे का? राईट, राईट, राईट. सो ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, याच्यामध्ये कुठेतरी आपण लॅक पडतो. बरोबर, बरोबर. आणि काय होतं की काय याच्यानंतर स्टॅबिलिटी कोचला सुद्धा नाहीये की हा मुलगा आज माझ्याकडे हा उद्या असेल का नसेल. बरोबर आहे. आणि त्यामुळे मग आज काय झाले, कोचेस प्रोफेशनल झाले, हा मोठा फरक पडतो. त्यामुळे आपल्याकडे ही सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय महाराष्ट्राचा, तर आज आपण बाकी ठिकाणी बघतोय साईचे कोचेस असतात किंवा शासनाचे कोचेस असतात. आता साईचा किंवा शासनाचा कोच असेल महाराष्ट्रात, तर त्यांना काय की शासन पेमेंट देत. बर. सो त्यांना अर्थार्जन हा विषय त्यांच्यासाठी संपला. त्यावेळी तो टू डिव्हिजन मुलांवरती कोचिंग पेक्षा फोकस करू शकतो. करू शकतो. पण तेच जो अमॅच्युअर कोच आहे त्याला कुठली नोकरी नाही, काय नाही, काय तो येऊन या ठिकाणी प्रॅक्टिस आहे, त्याला कुठली हा विषय असतो किंवा मला महिन्याचा एवढा खर्च लागवायचा, सो यातून भागणार आहे का माझा. आणि मग त्यामुळे त्याचं थोडंसं कुठं त्या ठिकाणी माइंड डिस्ट्रॅक्ट होतं. त्याचा परिणाम होतो की तो चांगला परफॉर्मन्स त्याच्याकडून तेवढाही काढू शकत. ओके. एखाद्याकडनं जरी परफॉर्मन्स आला तर त्या एकाच परफॉर्मन्सवरती तो नाचायला लागतो, तेव्हा फार तो हे होऊन जातो. महत्वाचं काय ते खेळाडूंनी पण आणि कोचनी मग कुठतरी जमिनीवर राहणं फार गरजेचं आहे. राईट, राईट. एकच माझा पोरगा नॅशनल चॅम्पियन झाला म्हणजे मी फार मोठा स्वतःला कोच समजलो काय, किंवा त्या पोराने पण मी नॅशनल चॅम्पियन झालो म्हणजे फार मोठी अचिव्हमेंट आहे. हां, हां. असं जिथं समजलं ना, हां. त्या ठिकाणी त्या मुलाचा डाऊनफॉल सुरू होतो किंवा त्या कोचचा डाऊनफॉल सुरू होतो. खरं. त्या ठिकाणी त्यांचा एक स्टॅबिलिटी येते, त्याच्यावरचा परफॉर्मन्स येऊ शकत नाही किंवा तिथून खाली जाते. तर त्याच्यावरचा परफॉर्मन्स जाण्यासाठी त्याची माइंडच तयार होतात. हां, तुम्ही आता सगळं अचीव्ह केलं असं होतं. मी खूप मोठी अचिव्हमेंट केली. करेक्ट. म्हणजे आता संपलं. त्याची बुक जी पाहिजे ना कोचची, सगळ्यात पहिले कोचची बुक. मुलाला आता माझा मुलगा स्टेट चॅम्पियन झाला, नॅशनल चॅम्पियन कसा, फक्त नॅशनल मेडल पर्यंत पोहोचला याच्यात मी समाधान मानली नाही. तो नॅशनल गोल्ड झाला पाहिजे. करेक्ट. पण नॅशनल गोल्ड वरती माझं भागणार, राईट. तो इंटरनॅशनल गेला पाहिजे. नुसतं इन्व्हिटेशन गेला पाहिजे तर नाही, तो एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड चॅम्पियनशिप, ऑलिम्पिक पर्यंत पोहोचला पाहिजे. आता ऑलिम्पिक पर्यंत नुसता पोहोचला पाहिजे का, ऑलिम्पिक मध्ये त्यांनी गोल्ड घेतला पाहिजे. करेक्ट, जेवपर्यंत कोचच्या मनात येत नाही, कोचच्या डोक्यामध्ये पूर्ण शिरत नाही, करेक्ट. तोपर्यंत या गोष्टी घडणार नाही. आणि जेव्हा कोचच्या डोक्यात हे असेल तर तो त्या प्लेअरच्या डोक्यात टाकू शकतो. बरोबर. त्या प्लेअरची जर ग्लास करायची तयारी असेल, त्या जोडी म्हणून तर त्यातून तो रिझल्ट 100% येऊ शकतो. हे कुठेतरी सगळं संयुक्त मिसळून धरणं फार गरजेची गोष्ट. पण ह्या जवळ हरियाणाकडे जर पाहिजे मध्ये हाताच्या बोटा म्हणून वेगळेच कोचेस आहेत, तिथे त्यांची स्वतःची अकॅडमी चालेल, ती व्यवस्थित फुल प्रेस त्यांना अख्ख्या भारतातून प्रचंड फी देतात. 5,000-5,000 लोक फी भरतात तिथे, राहण्या खाण्याचा खर्च देतात. आणि या सगळ्या याच्यावरती ही लोक जे त्यांना काय मुख्य पैसा येतो करेक्ट. ते लोक त्या कोणावरती मेहनत घेतात. बरोबर. जे काय घ्यायची बरोबर. आता त्यातनं त्या मेहनतीला त्यांना साथ द्यायची का नाही द्यायची आपल्या पोळाच्या कपॅसिटीवर. हो. जेवढी जेव्हा मुलं येणार त्यातनं काही मुलं तर त्यांची नॅशनल सहज असं जीवन. नक्कीच. आज कित्येक जीवांमध्ये जाऊन आम्ही त्यावेळेला महाराष्ट्राची बॉक्सिंग वाढवतो. काय पाहिजे जीवानी कसं बॉक्सिंग वाढ मी बघायला गेली त्यावेळेला तुम्ही पाहिजे
एकेका क्लबमध्ये 10 अर्जुन अवॉर्ड एका संघाची अरे बाप रे. परिस्थिती आहे. हे कसं आहे, हे दिलजीत म्हणून पोहोचत क्लब मी पाहिला इथं सगळ्या इंटरनॅशनल बॉक्सरचे फोटो त्यांचं अगोदर नाही अच्छा, मग तिथून बाहेर पडलेली. बाहेर पडली सर. अरे वा. त्याच एवढं मोठं आहे की त्यांना बाहेरच्या कोणाची गरजच नाही कधी आणि तेच कोचेस इकडे शिकवायला. बेसवरती का त्यांच्या गुडविल वरती इथं लोक येतात शिकायला आणि आजची शिकायला तर नेहमी असतात बाजार झालाय. हो अगदी अगदी. त्यांना काय येतात अख्ख्या भारतीय कानाकोपऱ्यातील राहतात. तिथं गेला म्हणजे तो बॉक्सिंग इंटरनॅशनल होईल. जो पालकाचा बरा असतो पालक जी देसांनी पालक कोर अंदिशा अरे कसं कर बोरण करतात तिथं कलर 10,000 कमी कमी त्याचा महिन्याचा कसं झालेला मुलाच मग तेवढं सगळं करून होणार काय त्याच्या आउटपुट काही आउटपुट होत नाही कारण तिथे देत आहे परीक्षा तर तो मुलगा टिकत नाही 2 महिन्यांनी तो 3 महिन्यांनी पाठ झालं माझं आपल्याला ही सत्य परिस्थिती आहे सर. हो सत्य म्हणजे आता सध्या असं चालू आहे. हो कारण तू इथं जायचं लोक पॉसिबल होत नाही लगेच तुम्ही कारण कसं आहे आताच्या पॅरेंट्स तसं म्हटलं पेशन्स नाहीये त्यांच्याकडे. लगेच असं टाकलं की लगेच त्यातून त्यांना इन्स्टंट रिझल्ट पाहिजे. आणि इन्स्टंट रिझल्ट जगात कुठंच कसाच मिळत. बरोबर बरोबर. नाही अगदी अगदी खरंय. मी काय शेअर मार्केट नाही आज वाढणार. हो अगदी मेहनत घ्यावी लागेल भरपूर घ्यावी लागते मेहनतीनंच फळ येणार बिगर मेहनतीचं कोणालाही ताण मिळणार. बरोबर बरोबर. मेहनत येणं आवश्यक बिगर मेहनतीचं तुम्हाला कधीतरी एखादा प्लेट मध्ये काहीतरी येऊ शकतो. मला गेलो मी डायरेक्ट मला पाय लागली नकली पोरा आली मी एखाद्या वर्षी मेडलिस्ट होणं हे फ्लूक मध्ये होऊ शकतो. बरोबर लगवायचं हो दरवेळेला ते नवू शकतो. काय होतं की आता समजा काही होणार तेव्हा काय होते अनुभव बघितले की आज एक मुलगा आहे त्यांनी ह्या वर्षी आला पहिल्याच दिवशी त्याला परफॉर्मन्स सांगता स्केटला तो मेडलिस्ट झाला. पालकांची अपेक्षा वाढ बस मेडलिस्ट झाला म्हणजे तो अजून पुढे गेला पाहिजे. पुढच्या वर्षी काय होतं की त्याला त्यावेळेला तो मेडलिस्ट झाला लक निघाला. बरोबर. त्याच्या ड्रॉ मध्ये पहिली सुरुवातीला जे की दिवशी मुलं चांगली नाही आली बर ड्रॉ आली त्याच्या डबनी तो मेडल पर्यंत पोहोचला पण काही वेळेला असे होते की डायरेक्ट त्याला सेमी फायनल मारली त्याच्यात 4च मुलं होती. 7-8 मुलं होते त्यात पाय लागून तो डायरेक्ट सेमी फायनल आला. मेडल आला. हे नाही माहिती त्याला मेडल कसं लागलं मेडल लागलं एवढं माहिती. आता पुढच्या वर्षी काय झालं तो पुढच्या वर्षी खेळला तर त्यावेळेला त्याच्याकडे जास्त मुले आणि स्ट्रॉंग मुलं पॅरलेल आली. करेक्ट म्हणतात चांगला जो मुलगा होता तो त्याला पहिल्याच भेटला तिथे तो मुलगा लॉस झाला. 2 लॉस झाला तर त्याला कसा लॉस झाला याचा पाण्यात विचार करत पाण्यात विचार करायचा मागच्या वर्षी माझ्या पोराला मेडल होते या वर्षी मेडल नाही. मग काय झालं मग यावेळी कोचचं लक्ष कमी झालं. राईट. हा जो फरक पडतो तो काय करतो की हा कोचचा आता लक्ष नाही त्या गोष्टींना मला काय परफॉर्मन्स घेणार ना पण मी याला काढतो. आणि ह्याच्यावर चर्चा का करत नाहीत आता आले पालक या वर्षी रिझल्ट मागच्या वर्षी आला होता या वर्षी आला नाही मग पॅरेंट्स चर्चा का करत नाहीत की नक्की कुठे हा कमी पडला कुठे तुम्ही कमी पडला जे काय असतील प्रश्न पण समोर विचारा तुम्ही. काय होतं इथे सांगतो की आजचे पालक हे ओव्हर ॲम्बिशन तिथंच अडकतात बरेच. म्हणजे आमच्या काळात पालकांना काही घेणे देणं नव्हतं. फक्त बॉक्सिंगच्या बाबतीत नाही म्हणत सर्वच खेळांच्या बाबतीत त्यावेळेला पालक बाहेर उंडरायला गेलाय माहित नसेल काही घेणं देणं नाही. राईट. गेलाय ना बाहेर त्याला कुठं काहीतरी जीत राईट. तेवढ्याचं काय आणलं बक्षीस आणलं काय फार मोठं नाही राईट. कारण त्याचं महत्व माहित नव्हतं त्याचं महत्व माहित नव्हतं. राईट आजची परिस्थिती तशी नाही. आज एकेका याच्यासाठी मेडलसाठी तुला पालक बांधतात. अरे बापरे. हो आणि आता काय होतं कोचला मान्य आहे माझा पोरगा हरलाय इकडे हरणार बरोबर. हो पण तो हरला का हरला कशासाठी हरला हे जाणून घेणं ही गरजेची. त्याला तेच म्हणायचं मला हे बरोबर तेवढं यांनी ते दाखवत नाही. त्यांना आपला मुलगा त्याच्यात पुढे कमी पडला असेल किंवा त्याची मेहनत पुढे कमी पडते या सगळ्या गोष्टी पुढे केली ताणण लागत नाही. अजून एक ड्रॉबॅक आहे मी डाएट हा विषय अतिशय महत्व मी आपण सगळं एवढी हिंमत देत आहे डाएट वरती लक्ष नसतं. आज आपल्याकडे फार विराट का तो आज सगळ्यांचा एक ब्रँड अभ्यास म्हणावं लागेल. त्यांनी आज या वयापर्यंत इतकं वर्ष खेळणं इतकं वर्ष फिटनेस टिकवणं खरंय. आधी गोष्ट नाही त्याला
हो अब्जावधी 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 हो बरोबर आहे. पण एवढं असून सुद्धा तो आज पूर्ण शाकाहारी आहे. हो 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 पूर्ण हे फार कमी लोकांना माहिती असतं. अगदी अगदी ही व्यसन नाही. राईट व्यसन नव्हतं का अगोदर बघूत हा भाग झाला. हो पण की त्यांनी ज्या वेळेला हे संघ बांधला त्यावेळेला त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्यात प्युअरली त्याचं डाएट म्हणजे अगदी आपण तेवढं तो डाएट तोच नव्हे. तो दूधजन्य पदार्थ पण खात नाही खात नाही. खात नाही हो 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 म्हणजे हे सगळं तो पाळतो. राईट एवढ्या याच्यावर सुद्धा तिथं मेहनत घेतो शरीरावरती त्याच्यात अगदी तेव्हा तो फिटनेस आहे. खरंय असाच फिटनेस आहे. खरं हा रोज दिवसभर ग्राउंडवरती काहीच आहे तुम्हाला. पण तो दिवसभर म्हणजे सकाळी पहिल्या पासून ते 90व्या 100व्या पर्यंत तुमचा हे टिकला पाहिजे नाही. अगदी जोक नाही आहे. तो नाही खरं तुम्ही शिकवतात. फार मोठी गोष्ट. 100व्या ग्राउंडवर उभं राहणं. कंटिन्यू नुसतं उभं राहायचं नाही. नाही नाही बरोबर सगळं पण आहे. अगदी 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 जो ऍक्टिव्हनेस कंटिन्यू टिकवणं फार गरजेचं. गरजेचं आहे हीच फिटनेसची हे आहे नकाचं की आपल्याकडे अजूनही तेवढी नाही. लोकांना वाटतं की नाही मी फक्त बॉक्सिंगची प्रॅक्टिस केली माझं तेवढं झालं पाच झालं. बाजार करेक्ट कर माझे नाही बॉक्सिंगच नाही नाही गेम देताना तो त्या गेमचं टेक्निक आहे. हा पार्ट फक्त 20 ते 25 टक्के असला पाहिजे बर आणि उरलेला सगळा पार्ट 75% जास्त पार्ट हा त्याचा बुसी बॉडीचा फिटनेस हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. तो जर फिटनेस नसेल तर बाकीच्या त्या टेक्निकला तो साथच देऊ शकणार ना. अगदी बरोबर जसा पंच मारला तो समोरच्याला लागेल पण त्या पंच मध्ये तेवढा जीव आणण्यासाठी फिटनेस बरोबर एनर्जी पाहिजे वेन पाहिजे स्टॅमिना पाहिजे. मी तो तेवढा स्ट्रेंथनी पंच पहिल्या राऊंडला मारतो पण पहिल्या मिनिटाला मी मारतो पंच तो माझा दुसऱ्या राऊंडच्या शेवटच्या मिनिटाला सुद्धा रिंग वरती 3 मिनिटाचे 3 राऊंड खेळायचे. करेक्ट तर करेक्ट त्या 90 मिनिटापर्यंत तो स्टॅमिना टिकणं बरोबर आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. तो जो तिचा नाही टिकला तर त्या ठिकाणी तुम्ही ऑब्विसली हो समोरचा त्याचा पहिली येणार हो तुम्हाला एक पॉईंट लागले की त्यात तुम्ही ड्रॉप ड्रॉप होणार करेक्ट 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 तो तुमचा स्टॅमिना दिसायला दिसतं फक्त 9 मिनिटात खेळायचा. ह्या 9 मिनिटात त्या मॅरेथॉनचा स्टॅमिना लागतो. राईट राईट नाही खरं आहे खरं आहे कारण मला त्या ठिकाणी नाचायची समोरच्याला मारायचं समोरचे एक पंच पण यायचे. हो हो ते पण त्याला अवॉइड करायचे एक पंच लागतो ना हा हा त्यावेळेला त्याचा स्टॅमिना अर्धा संपून जातो. करेक्ट 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 हा फार मोठा फरक आहे त्याचा. नाही खेळ घेतला तर त्या स्टॅमिना लागते. लागतोच लागतो खेळ म्हणजे स्टॅमिना आला बॅडमिंटन लोक अगदी अगदी बॅडमिंटन मध्ये काही वेळेला त्यात मॅचेस 15 ते 20 मिनिटात संपतात. संपतात संपतात हो, काही वेळेला एक तास चालू असतात. चालू असतात हो हो. आणि त्या वेळेपर्यंत त्याची स्ट्रेंथ टिकून ठेवणं मग संपती ज्याची स्ट्रेंथ संपती तो त्या ठिकाणी करेक्ट स्टॅमिना संपलं की हला हो, सर हो. त्या ऍक्टिव्हिटी संपल्या हालचाली संपल्या हारणार आहे त्याने कारण तिथं प्युअरली फिटनेस होत मॅच साठी. करेक्ट करेक्ट येस याच्यामध्ये सुद्धा तुमच्या फिटनेसला मुख्य प्राधान्य आणि तिथं मात्र आणि त्यासाठी मग डाएट काय पाहिजे यांनी काय केलं पाहिजे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंतचं शरीर तसं असलं तरी ह्या गोष्टीमध्ये आपल्याकडे फार तिथं दुर्लक्ष होतं. मी ऍज अ कोच मुलाला हे सांगू शकतो हे खा ते खा बरोबर पण तो पॅरेंटनी त्याला देणं त्यानंतर या गोष्टीवर दिल्या आज काय झालंय फास्ट फूड खाणं हो अति झाले पॅशन 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 मुलं 100% फास्ट फूड खाणं वडापाव खाणं पॅरेंट्सच करतात पॅरेंट्सच कसं चालू आहे त्यासाठी भरपूर आणतात असले हो हो 100% कोल्ड्रिंक हा अगदी कॉमन गोष्ट झाली हो अगदी अगदी तेव्हाच त्या कोल्ड्रिंकवर किती हानी होती हे लोकांना कळत नाही खरंय आपण काय खाल्लं पाहिजे ना काय नाही खाल्लं पाहिजे. खरंय त्याच्यात बेसिक गोष्ट आहे की तुम्ही गाडी वापरता गाडीत वापरताना पेट्रोलच्या जागी रॉकेल वापरता का नाही नाही तो पेट्रोल म्हणजे पेट्रोल ते 100 होऊन देत नाही तर 150 रुपये होऊन देत पेट्रोल मध्ये पेट्रोल चालणार तर पेट्रोल टाकणार. येस मग तिथं तुम्ही का नाही दुसरं काय टाकत मग ह्या शरीरातून हे एवढं जे पेट्रोल आपलं करेक्ट 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 त्याला प्रॉपर केलं पाहिजे ना हो 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 बरोबर याला जर आपण प्रॉपर दिलं तर तो फिट राहणार आहे हे का नाही कळत आपल्याला. तेच खरंय खरंय अगदी मग बाकीचे कुठलेही कमी मेहनतीमध्ये पण फक्त आपलं डाएट चांगला ठेवला तरी चांगली श्रेणी. आता तुम्ही म्हणता की जास्त मेहनत न घेता आपले डाएट जरी व्यवस्थित असेल तरी सुद्धा तो फाईट करू शकतो रिझल्ट देऊ शकतो. म्हणजे डाएट वर भरपूर डिपेंड आहे म्हणायचं आहे ऍटलीस्ट बॉक्सिंग मध्ये तरी. बॉक्सिंग नाही काय घातलं आता तुम्ही ओव्हरऑल सांगायचंय तर त्याला डाएट वरती कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाचं आणि डाएट साठी सगळ्यात महत्वाची गरज काय आहे पालक जागृत गरजेचं आहे पालक आज त्याला घरात आज हे आणलं त्याला प्रोटीनचं खाणं दिलं पाहिजे हे खायला घातलं ते खायला घातलं करेक्ट हे जे ना आपण जबर खाणं या प्रकारामुळे मुलांमध्ये ती स्ट्रेंथ येऊ शकत नाही. नाही नाही आणि सगळी भेसळ आहे हो. मी बघितली ना सर आता सगळीकडे भेसळ आहे हे काय निश्चित
त्यामुळे आपण काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं हे बघून गोष्टी घेतल्या पाहिजेत माझ्या मते. तरी हल्ली आता बरंच जागरूकता आली त्याच्यात थोडी यायला लागली. पण ती पूर्ण जागरूकता नाही, अजून नाही. की बाबा आज काय न्यूट्रिशन फूड हो. आज कच्च्या गाण्याचं लाकडी गाण्याचं तेल लोक घ्यायला लागले. घ्यायला लागलेत. हो. पूर्वी काय नव्हतं जसं हे आता तर हे आले सगळं हो. बरोबर. परत अजून काय याचं औषध न फवारलं असंच अन्नधान्य वापरायचं. हो ते ऐकलंय. करेक्ट. तेही काय चालेल. झालं मग ते तसं अन्नधान्य तांदूळ घ्यायचा तर तो हातसडीचा तांदूळ हा. गावगाई घ्यायचा. करेक्ट. आता त्याला मार्केट वाढलं. पूर्वी हातसडीचा तांदूळ हा रेग्युलर पॉलिश तांदूळपेक्षा स्वस्त स्वस्त होता. हो. आता त्याला ते पॉलिशचे पैसे लागलेले नाही. हा. पण आज अशी परिस्थिती की तो तांदूळ डबल रेट और हा तांदूळ 50 रुपयांनी असं ते सुद्धा समजलं की कुठे अच्छा. प्रॉब्लेम नाही. राईट. आणि बदल व्हायला लागलाय सर. असं नाही बदल नाही होत आहे. पण कसं आहे जागरूकता जेवढी पाहिजे तेवढी अजून पसरलेली नाहीये ही लोकांची. जागरूकता तेवढ्या पुरतं तेवढ्या पुरत्या. हो. परंतु बाकीचा तुम्ही बाहेरच्या जगात जाऊन वडापाव खाल्ला तर तो वडापाव कुठल्या तेलात खालाय काहीच आयडिया काय वापरले काहीच ते तुम्ही बघणार काय प्रोटीन बर्गर खाणार हो. बर्गर कसा तयार झाला काय झालं काहीच तुम्ही बघणार नाही. नाही बरोबर आहे. म्हणजे हे काय झालंय आज फॅट झालंय बाहेर जाऊन खाणं एक फॅट घरात किती पंचपक्वान्न असते पण बाहेर जाऊन खाणं ही प्लॅन करेक्ट. असं काय कोणी चांगला डिश आहे. नाही बरोबर आहे. येस. मी आता परत एकदा विराट कोहली आहे. हो. कोहली आज 5 स्टार मध्ये 7 स्टार मध्ये राहतो. त्याला काय कमी आहे. काही कमी आहे परंतु त्याही परिस्थितीत तो खाताना हे म्हणजे हेच खा नाही बरोबर आहे. ते म्हणजे तेच जे डाएट आहे ते डाएट बस त्या डाएटच्या व्यतिरिक्त कोणा खाऊ शकत नाही. पाहिजे ती जगात पाहिजे ते खाऊ खाऊ शकतो तो. अगदी नाही राईट. त्यांनी आज सरळ मला खायचं तोपर्यंत पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ह्याच्यावरच करणार. करेक्ट. त्याला तो फिटनेस पाहिजे त्यावेळेपर्यंत हे टिकवून करेक्ट. त्याचं वय आहे ते वय दिसून येत नाही बघितलं तर. पण तो फिट आहे. कम्प्लीट फिट आहे तो. आज त्याच्या वयाचे किती जण त्या लेवलला जाऊ शकतात जाऊ शकतात. त्याच काय आमच्याकडे उदाहरण नाही फॉर्मचं आहे. हा. डेअरी फार्म आहे. 30 वर्षापर्यंत केली शेळी. येस. तिचं ब्रँड आहे पण अख्ख्या जगात मोठे अगदी. येस. फिटनेसच्या बाबतीत. हो. तिला 3 मुलं आहेत. येस. 3 मुलांना सोडून ती प्रॅक्टिस करायची. नॉट अ जोक. मुलं तिची घरी असायची आणि ही पुण्यात करणार अजून कुठे करणार वर्षभर बाहेर आणि वर्षभर 3 टाइम प्रॅक्टिस करायची. फक्त प्रॅक्टिस करायची. तिचा डाएट पण प्रॉपर बरोबर डायटिशियन असणार न्यूट्रिशन असणार. त्या गोष्टी पुढे काही अचीव केल्यानंतर तिला मिळाल्या बाकी सगळ्या ऍडिशनली कंपनीला पण स्पॉन्सर करते सगळं ते अचीव करण्यासाठी तिने मेहनत देते तेव्हा ती परत तिला ते सगळं पोहोच. राईट. पण हे मेहनती तिने केल्या म्हणून ती 40व्या वर्षात ठेवू शकली. बरोबर. 40व्या वर्षी वर्ल्ड करण्याची चॅम्पियन अगदी. आणि सारी गोष्ट नाही. मोठी गोष्ट आहे बघायला गेलं कारण हे एवढा सगळा पल्ला पार करून येणं आणि कसं मीही ऐकलं की तुम्ही जोपर्यंत एका सर्टन लेवलपर्यंत जात नाही तोपर्यंत गव्हर्नमेंट तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा सपोर्ट ऍज अ पैशाचा असेल किंवा बाकीचा असेल तर असं सपोर्ट नाही करत. राईट. म्हणजे तुम्हाला पण काहीतरी तुमच्याकडे काबिलियत असली पाहिजे. राईट. तोपर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट नाही सपोर्ट करत. हो गव्हर्नमेंट म्हणा किंवा बाहेरच्या आज बरेच एनजीओ आहेत किंवा अजून स्पॉन्सर आहे. पण आहे स्पॉन्सरशिप आहे. हा. त्या स्पॉन्सरशिप कधी जातात ज्यावेळेला तुम्ही ठराविक लेवल अचीव करत तेव्हा कुणी ग्रासरूटला पहिले तयार करायला कोणी स्पॉन्सरशिप देत. बरोबर. स्पॉन्सरशिप कधी मिळते तुम्हाला की बाबा तुम्ही कमीत कमी हे लेवल अचीव करा त्या लोकांना आम्ही स्पॉन्सरशिप द्या करू पुढची लेवल अचीव करण्याचं. राईट. झिरोतून वर येण्यासाठी कोणी स्पॉन्सरशिप नाही तुम्हाला स्वतःच्या मेहनती करायची करायची. करेक्ट. स्वतःची आयडेंटिटी तयार केली मग तिथून पुढे तुम्हाला हे समजणार. नक्कीच. तर अनेक प्रश्न मला असा विचारायचे की मुलींबाबतीतला आता सध्या तुम्हालाही माहितीये की बाहेर आता जगात काय चालू आहे. मुली कुठेही सुरक्षित नाहीये. ना शाळेत ना कॉलेजमध्ये ना कॉर्पोरेटमध्ये कुठे रस्त्यावर सुद्धा सेफ नाहीये. राईट. तर मग ह्यासाठी मुलींना बॉक्सिंग आणि कराटे ह्या गोष्टीसाठी एक ऍटलिस्ट सेल्फ डिफेन्स करू शकतील याबद्दलचं तुमचं काय मत आहे. आपण कसं या जागरूकता आणू शकतो ना की फक्त सिटीमध्ये कारण सिटीमधल्या मुली तशा बघितल्या तर धाडशी आहेत जेवढं माझं ऑब्झर्वेशन आहे. पण तू बघितलं गावातल्या मुलीला शिकण्यासाठी किंवा जॉबसाठी समजा इकडे पुणे मुंबईला यायला लागत असेल तर त्यावेळी आई वडील घाबरतात कारण माझ्या मुलीने कधीच माझं गाव सोडून बाहेरच्या सिटीमध्ये सर्व्हाइव्ह केलं नाहीये. मग ह्या सिच्युएशनला तिला जाऊ देत नाहीत. मग ह्या अशा सगळ्या गोष्टी घडतात. तुमचं काय ओव्हरऑल या गोष्टीवर मत आहे आणि कसं पुढे नेऊयात आपण. तर ह्याच्यात कसं आहे बऱ्याच गोष्टी म्हणजे आता तू जे सांगितलंस की या ठिकाणी दिसत नाही मी तर सांगतो घरात सुद्धा सेट अगदी
म्हणजे शेवटची गोष्ट ज्या स्वतःचं घर ऑफकोर्स. तसं सुरक्षित पाहिजे येस. तसं सुद्धा सुरक्षित नाही. नाही नाही, खरं आहे. मी अगदी राहिलेलो. हो, अगदी. आपल्याकडे सोशल मीडिया, हो. टीव्ही, पूर्वीच्या काळी हा प्रकार नव्हता. नव्हता. टीव्ही होता. माझ्या काळात ज्यावेळेला टीव्ही आला सुरुवातीला त्यावेळेला टीव्ही असायचं होतं किती 1 तासासाठी हा, दूरदर्शन. दूरदर्शन चॅनल. एकच चॅनल बदला नाही नाही, काही नव्हतं. आणि त्या एकाच चॅनलवरती आणि एकच कार्यक्रम असणार आणि तो कार्यक्रम आठवड्यातला एकदा दिसणार. आणि 2-3 कार्यक्रम होते. बरोबर आहे. तेवढेच बघायचे. ह्याच्या बाहेर टीव्हीचा विषय नव्हता. Correct. पण आज काय झालंय, टीव्हीमुळं, सोशलमुळं, मीडियामुळं याचे जसे फायदे आहेत त्याच्यापेक्षा जास्त तोटे आहेत. राईट. प्रत्येकाच्या आता स्मार्टफोन. करेक्ट. स्मार्टफोन आला त्याचे फोन दिसतात ते. करेक्ट. आज काय झालंय, कोविडच्या काळापासून लहान पोरांच्या पण हातामध्ये स्मार्टफोन आहे. हो हो. पण आता स्मार्टफोन आले उत्कंठेपोटी किंवा बाहेरच्या आज सोशल मीडिया बघून किंवा पिक्चर मध्ये बघू, पिक्चर मध्ये सर्वात सेक्शुअल हे दाखवतात. म्हणजे त्या सगळ्याचा इम्पॅक्ट आज लहान मुलांपासून या गोष्टींबद्दल कुठेतरी उत्कंठ वाढते. पण मग त्याचा परिणाम त्याला काय शोधून तर बघू, शोधून बघून मिळालं त्याचं व्यसन लागतं. करेक्ट. कोण बघायचे व्यसन लागतो मुलांना. मग काय होतं नाही, एकदा ते व्यसन लागू त्यांचं बाकीच्या ठिकाणावरचा फोटोशूट आलेला बरोबर. आणि मग त्याचा परिणाम ह्या सगळ्याच्यात काय होतो की आज मग हे मिळतंय आपल्याला त्याच्यापुरतं मिळालं पाहिजे ही त्यांची हवस वाट. आणि मग आज त्याचा फक्त मुलंच नाही मुली सुद्धा तेवढ्याच काढली मुलांपेक्षा मुली जास्त काढली गेली. पण मुलांमध्ये तरी कसं आहे किंवा मुलांमध्ये या सगळ्या गोष्टी बाकीच्या गोष्टी करून येतात. पण मुलींमध्ये काय होतं त्यात पाळी येणं मुलीची बेसिक हे जरूर तिथून पुढे त्या मुलीला वाटतं की मी आता बाहेर त्यामुळे पुढे खरं म्हणजे पुढीच्या काळी त्या वयामध्ये लग्न व्हायचं. हो अगदी. ही त्यावेळी कन्सेप्ट. हो. आज ती कन्सेप्ट नाहीये. आज मुलींची फार 30-30 वर्षापर्यंत लग्न होतं. परंतु म्हणून तोपर्यंत ते आपलं मिळावं ह्याच्यासाठीची आज त्या सगळ्या ह्याच्यामुळे कुठेतरी त्यांच्या मला जर ती इच्छा झाली तर त्या इच्छेला कुठेतरी वाद द्यायला किंवा देखील कुठेतरी या गोष्टी जास्त नाही ना. म्हणजे आज तारी एका हाताने वाजत नाही दोन्ही हाताने. असा प्रकार हा फार कमी. हो. पण यासाठी पुढाकार घेणं हा प्रकार वाढलेला आहे. खरं आहे. त्याचा कुठेतरी मग अतिरेक जो होतो मग त्याचं पर्यवसन पुढे काय होतं की ते एकाकडनं मग समाधान न होत मग अजून 4 जण तिच्याकडनं काही करणार त्या ह्याच्यातून तुमचे प्रकार वाढतात. आज तर तिथे ज्या जाहीर होतात त्यात मॅक्झिमम प्रकार नंतर पुढे हेच जाणार लागतात. तर त्यांच्या अगोदर मैत्री होती आणि त्या मैत्रीतून नंतर पूर्वी त्यांचं खटकलेलं असतं आणि टाकून मग ती त्याच्यावरती आरोप करते किंवा कंप्लेंट. अच्छा. परंतु बाकी हे जे सेफ नाही हे नाही खरं आहे. ते 100% खरी होत. हो 100% सेफ म्हणजे कसं आहे की आज बाहेर जाताना कपडे घाल लोकांना होतं फॅशन करायला पण फॅशन करणं अंग प्रदर्शन ही फॅशन नाही. आज साडीमध्ये किंवा पल्लवी ड्रेसमध्ये दिसतात अंग झाकलेलं असावं पाहिजे बस. परंतु नाही पूर्ण अंग प्रदर्शन करून चालायचं मग त्याला जे सगळं केलं त्यांचा भावना राईट. मग सर बॉक्सिंगला कसं करूयात? बॉक्सिंग आणि कराटे समजा मुलींना समजा कसं आहे तुम्ही जसं सांगितलं ते पण बरोबर आहे मी चुकीचं नाही म्हणत आहे. बट कसं आहे करतं एक आणि भरतं एक या गोष्टी होतात. पण याबद्दल काय तो सेल्फ डिफेन्स साठी म्हणाला काय होतात पाहिलं आपण प्रत्येक शाळांमध्ये कराटेचे तायक्वांडोचे क्लास सेल्फ का तर त्यांना युनिफॉर्मिटी असते चित्र सगळं दिसताना चांगलं दिसतं शिस्तीपीस. करेक्ट. त्यामुळे त्या खेळाकडं मुलं वळतात. खरंच त्या खेळाचा सेल्फ डिफेन्सला किती उपयोग होतो हा मला फार मोठा प्रश्न आहे. कारण पेल्चिन मुळे स्पायरिंग होतीस बस त्यांना फक्त हवेत लात मारायला शिकवलं जातं की अमुक आणि तुम्हाला आतलं जो मोटिवेशन पाहिजे कुणी तुम्हाला असं मारलं तर त्यावेळेला तुम्ही हे वापरलं पाहिजे बाहेर. बरोबर म्हणजे बाहेरच्या जगासाठी त्याचा उपयोग होता ना मी पाहिले ना परंतु ते बॉक्सिंग मध्ये मात जिथं प्रत्यक्षात एकमेकांशी खेळतात गेले मग त्याचा परिणाम त्यांचा बाहेर फिटनेस जो त्याचा परिणाम बाहेर त्या कोणाला फेस करू शकतात. करेक्ट. जर असं कुणी त्यांच्यावर अटिकेशन करायचा प्रयत्न केला तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी तुमचं पहिली तर शरीरात ताकद पाहिजे. करेक्ट. तुमचा स्वतःचा फिटनेस पाहिजे आणि तुमच्याकडे तर कॉन्फिडन्स पाहिजे. येस की मला 1 नाही 4 जण आले समोर तुम्ही त्यांना फेस करू शकता. करेक्ट. एवढा जरी कॉन्फिडन्स आला ना सर हा मुलींमध्ये पण येणं गरजेचं आहे. नाही एवढं जरी करता आलं ना मुलींना सॉरी इनफ आहे माझ्या मते की कुठल्याही जगाच्या पाठीवर सर्व्हाइव्ह करू ही शकते. अतिशय महत्वाची गरज अगदी. आणि तोच दृष्टिकोन आज आम्ही पुण्यात बोलतोय की बाबा तुम्हाला पहिली तर गोष्ट तुमच्या सर्टिफिकेटसाठी
तुम्ही तंदुरुस्त. Correct. पुढचा बाय प्रोडक्ट जे काही हो, परफॉर्मन्स येईल, रिझल्ट येईल, हो. हे सगळे टॉप प्रोडक्ट आहेत पुढचे. Okay. ते येत राहतील. परंतु पहिले तुमचं बेसिक काय आहे? काहीच नाही आलं तर तुम्ही सतत येत होता, हम्म. तंदुरुस्त होता. Correct. बाहेरच्या जगामध्ये वावरायला तुम्हाला त्याचा उपयोग होईल. करेक्ट करेक्ट करेक्ट. नाही ओव्हरऑल समजलं की आपल्याला म्हणजे मुली येऊन इथं थोडंसं काय म्हणतात, स्वतःच्या डिफेन्ससाठी तरी ऍटलीस्ट सेल्फ डिफेन्ससाठी केलं पाहिजे. पुढचं करिअर वगैरे तर होतं. होतं. एकदा आवड निर्माण झाली ना सर, मग मॅच वगैरे खेळणं वगैरे हे नॉर्मल गोष्टी होऊन जातात बघायला गेलं तर. करेक्ट. तर सर मग आता ओव्हरऑल एक लास्टचा क्वेश्चन म्हणून तुम्हाला की आता ऍज अ युथला तुम्ही काय मेसेज देऊ शकाल? ऍज अ युथ म्हणून स्पोर्ट्सच्या दृष्टिकोनाने सांगा किंवा पर्टिक्युलर तुमचं बॉक्सिंगच्या दृष्टिकोन काय केलं पाहिजे? एक साधा मेसेज तुम्हाला काय द्यावा असं वाटतो आत्ताच्या युथला किंवा मी सुद्धा आहे ऍज अ युथ म्हणून. साधा मेसेज माझा एवढाच असेल की प्रत्येक युवती म्हणजे प्रत्येक मुलांनी आणि मुलींनी त्यांच्या पार लहान वयापासून तर खेळत राहिलंच पाहिजे. आणि लहान वयात मुलं खेळत असतात. खेळतात काय खेळतात काय नाही, परंतु ते कॉम्प्युटर गेम किंवा मोबाईल गेम याच्यामध्ये न उलटता त्यांनी ग्राउंड वरती गेलं पाहिजे. केलं पाहिजे. किमान 1 तास त्यांनी स्वतःसाठी दिला पाहिजे. करेक्ट करेक्ट किमान 1 तास सर्व वयाने, फक्त युद्धच नाही. करेक्ट. जर तुम्ही स्वतःवरती 1 तास जर दिला तर तुमचं आयुष्य निरोगी राहायला पुढे त्याचा उपयोग होईल. आणि तिथं काय खाताय काय पिताय याच्यावरती सुद्धा स्वतःचं थोडंसं निरीक्षण कर आणि स्वतःच्या डाएटवर कंट्रोल ठेवून करेक्ट याच काळाची गरज आहे. करेक्ट. आणि हे जर तुम्ही नाही ठेवलं तर मग तुमचा पूर्वीचा काय होतं, एक स्टेज अशी येते की तुम्ही आयुष्यभर भरपूर वेळ कमवता आणि कमवल्यानंतर रिटायरमेंट नंतर त्या पैशाचा काय उपयोग करायचा? हॉस्पिटलमध्ये घालवायचे. करेक्ट करेक्ट मग ते आपण हॉस्पिटलमध्ये घालवायचे तर आपलं पुढचं लाईफ एन्जॉय करण्यासाठी करेक्ट. बाहेर वर्ल्ड टूर Yes. इथल्या टीम मारल्या, भारत दर्शन केले, Correct. याच्यासाठी घालवायचे. तर हा विचार आपण आज केला तर त्याचा पुढे उपयोग आहे. करेक्ट. तर हे आज युथने आज जर कधी ह्याच्यावरती लक्ष नाही केलं, आजचा युथ काय करतो, आजच्या मजेवरती लक्ष देईल. हो ही आजची फ्रँकली गोष्ट आहे हो की मला आजचा दिवस, आज मी सोमवार ते शनिवार शुक्रवार चालतात आयटीचं खूप नको अनुभव. सोमवार ते शुक्रवार मरणाची मेहनत करतात आणि शुक्रवार नाईट, फ्रायडे नाईट आणि सॅटर्डे नाईट ही त्यांच्यासाठी अतिशय मोठी नाईट असतात. म्हणजे जगातलं सगळं बाकीचं सोडून दिलं राईट. आणि मग त्यावेळेला पूर्ण एन्जॉय करायचं. एन्जॉय करेक्ट. त्यावेळेला हा पुढचा काही विचार करत नाही. नाही आज नाही. लोकांना पेमेंट चांगली मिळतात. हो अगदी अगदी. एकदा पेमेंट चांगला मिळतोय त्यातून आपण पुढचं काहीतरी घडवावं याच्यासाठी विचार न करता मी आता शनिवार रविवार माझी फुल मजा करणार, राईट. याच्यावरती त्यांचं फोकस असतो आजच्या युथ. नाही खरंय. त्यापेक्षा त्यांनी तोच फोकस जर काढून कुठेतरी स्वतःच्या चांगल्या डाएट वरती आपण चांगलं कुठेतरी हे करावं. फिटनेस फिटनेस, फिटनेस. चला मी आज या किल्ल्यावर गेलो, त्या किल्ल्यावर गेलो, करेक्ट करेक्ट. काहीतरी एक्सप्लोर केलं पाहिजे येस आत्ताच्या युथ. असं जर केलं ना तर त्यात कुठेतरी मजा आहे. फ्रायडे नाईट पासून बार फक्त गाजवायचे आणि हुक्का बार गाजवायचे, करेक्ट करेक्ट. काही अर्थ नाही. एका दिवसात ते लोक 5,000-5,000 रुपये घालवतात. अगदी अगदी. लॉंग टर्मचा विचार करत नाही. आता काय चालू आहे, चला आता मी कंटाळले, आता मला निवांत व्हायचंय आणि हा एकच मार्ग दिसतो शनिवार रविवार दुपारची. बस बाकी काय. मला तुम्ही विचारायचं राईट. तर ओव्हरऑल सर तुम्ही सांगितलं आणि अगदी छान एक्सपिरियन्स होता अगदी माझ्यासाठी सुद्धा की तुमची पूर्ण जर्नी मी ऐकली. ऍज अ बिगिनर जरी बॉक्सर असेल, शिकत असेल, त्यांनी जरी तुमचं हे पूर्ण इंटरव्ह्यू ऐकला तर डेफिनेटली माझ्या मते त्याला व्यवस्थित समजेल की किती डाएटवर फोकस केला पाहिजे आणि कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे त्याच्या खेळामध्ये. त्यानंतर तो त्या लेवलला ऍज अ ऑलिम्पिक लेवलला तो जाऊ शकतो. राईट. ओव्हरऑल तर धन्यवाद सर, तुम्ही तुमचा टाइम दिला. तर प्रेक्षक होत तर आता बघितलं तर आपण सरांचा इंटरव्ह्यू घेतला तर त्याच्यामध्ये असे मोठमोठे दिग्गज आपण आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये ह्या इंटरव्ह्यूमध्ये आपण बसवणार आहोत. तर टाउनसोल आपला असा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये आपण अजून खेळाडूंना आणणार आहोत. तर नक्कीच असे वेगवेगळे दिग्गज लोक आमच्या समोर आम्ही बसू. तर डेफिनेटली तुम्ही हे बघा. आपल्या टाउनसोलवर पण तुम्ही चर्चेचा मंच आहे आपला, त्याच्यावर जाऊन व्यवस्थित तुम्ही चर्चा पण करा आणि नक्कीच युट्यूबवर हा अगदी आवर्जून पॉडकास्ट बघा. धन्यवाद.